नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. आज आपण या ठिकाणी इथे स्पेशली स्पार्क अकॅडमी आयोजित आपण स्पेशल या ठिकाणी इथे कॅप्सूल बॅच बघणार आहोत. याच्यामध्ये आपण जवळपास 5 लेक्चर प्लॅन केलेत आणि जवळपास प्रत्येक जे काही लेक्चर असेल ते 2 तासाचं असेल जवळपास. तर आता यामध्ये आपल्याला जो की विषय जो आहे तो आहे अर्थव्यवस्था. याच्यामध्ये आपण फुल रिव्हिजन करणार आहोत. तसं विचार केला तर पूर्ण टॉपिक कव्हर होणं शक्यच नाही, पण आपण याच्यामध्ये हा प्रयत्न करणार आहोत की जे क्वेश्चन्स तुम्हाला महत्त्वपूर्ण असणार आहेत आणि या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला नक्कीच जे काही तुमचे 15 प्रश्न असतात, या 15 प्रश्नांपैकी मॅक्स टू मॅक्स 12 ते 13 क्वेश्चन्स हे असे प्रश्न असतात की जे तुम्हाला जमू शकतात. म्हणजे आपण नेहमी असा विचार करत असतो की आपल्याला 15 क्वेश्चन जमायला हवेत, पण जवळपास 12 ते 13 क्वेश्चन हे तुमच्या हातामध्ये येऊ शकतात. पण जे काही बाकीचे क्वेश्चन्स आहेत 2-3 क्वेश्चन्स हे न जमणारे आहेत. याच्या आधी आपण जे काही रिव्हिजन हा जो काही सेशन आहे हा स्टार्ट करण्याआधी आपण हे लक्षात घेऊयात की या विषयाची जी काही लेंथ आहे ती कशा पद्धतीने डिझाईन झाली. नॉर्मली आपल्याला इथे हे लक्षात घेता येईल, हा जो काही विषय आहे जसं की बाकीच्या विषयामध्ये आपण ट्रेंडिंग हा वेगळा असतो, पण इकॉनॉमी हा विषय मुळात अवघड काय आहे कारण की याच्यामध्ये डेटा आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये सर्वात जास्त करंट आहे आणि विशेषतः हे जी काही लेंथ जी आहे ती खूप जास्त आहे. या 2-3 कारणामुळे आपल्याला हा जो काही विषय आहे थोडंसं याचं बेसिक अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं आहे की याची लेंथ कोणत्या लेवलला आहे. जसं की आपण इथे सांगू शकतो 10 ते 12 क्वेश्चन्स हे बेसिक लेवलला इथे डिझाईन होतात. आता बेसिक लेवल म्हणजे कोणती असेल की जे तुम्हाला इथे 12 ते 13 टॉपिक्स आहेत याच्यावरती ॲज इट इज क्वेश्चन याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये अजिबात कॉम्प्लिकेशन यांनी केलेले नसते. जसं की बेरोजगारी असेल, दारिद्र्य असेल, लोकसंख्या असेल, जसा तो डेटा तुम्हाला त्या पुस्तकामध्ये आहे जसा आहे तसं या ठिकाणी ते विचारलं जाते 10 ते 12 क्वेश्चन्स मध्ये. दुसरा जो काही ट्रेंड आहे ज्याला आपण करंट असं म्हणत असतो, करंट मध्ये जवळपास 2 ते 3 प्रश्न येतात. जसं की इकॉनॉमी हा करंट बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला हा जो काही ट्रेंड आहे 2 ते 3चा हा हातामध्ये लागू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला मागच्या 6 महिन्याचं किंवा जास्तीत जास्त आपल्याला 12 महिन्याचं आपल्याला हे करंट कव्हर करायचं असते. बट स्पेशली कोणतं असेल, इकॉनॉमी. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन 2 ते 3 क्वेश्चन्स असे असतात जे नेहमी आपल्या आउट ऑफ रेंज असतात. आता आउट ऑफ रेंज या शब्दाचा अर्थ हा होतो की जे क्वेश्चन्स कोणाच्याच हातामध्ये लागत नाही, कारण की हे क्वेश्चन्स खूप अवघड असतात आणि आपल्याला हे कळत नाही की हे क्वेश्चन्स कुठून डिझाईन झाले. हे क्वेश्चन्स मागच्या 10 वर्षाचे किंवा 15 वर्षाचे काही योजना असतात त्याच्यावरती हे प्रश्न असतात. आणि प्रत्येक वेळेस मुलांना पेपर बघितल्यानंतर हेच वाटतं की आणखीन किती अभ्यास करायचा किंवा किती आपल्याला आणखीन हे कव्हर करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, हे बघा, जे तुमच्या हातामध्ये तेच कव्हर करणं शक्य आहे. जे तुमच्या हातामध्ये नाहीये त्याचा विचार करण्यात काय अर्थ नाही. माझ्या मते तुम्ही हे करंट अफेअर आणि हे आउट ऑफ रेंज याचा कधीच विचार करू नका, कारण की हे तुमच्या हातामध्ये नाहीये. आपल्याला ज्याच्यावरती काम करता येऊ शकतो, जे बेसिक गोष्टी आहेत, हे केवळ हाच विषय आहे, तो आहे आपला बेसिक 10 ते 12 क्वेश्चन्स. माझ्या मते प्रॉपर जर अभ्यास असेल, प्रॉपर जर रिव्हिजन असेल, प्रॉपर जर टॉपिक जर तुम्ही जर सिलेक्ट केले असाल तर 15 पैकी 10 ते 12 क्वेश्चन सहज जमू शकतात, कारण की तेवढी ती लेवल जी आहे ती आयोगाने नेहमी मेंटेन केलेली आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे सगळं बोलतायत याला बेस काय आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये प्रॉपर एक बेस आहे. प्रॉपर 2017 पासून तर 2023 पर्यंत जे काही क्वेश्चन पेपर झाले असतील याचा आधी आपल्याला अनालिसिस करायचे, सिलेबसचं अनालिसिस करायचंय आणि मग नंतर आपण याच्यामध्ये रिव्हिजन सेशन स्टार्ट करणार आहोत. तर चला आपण 1 बाय 1 स्टेप पुढे जाऊयात. आता जर आपण इथे जर सिलेबस जर बघितला आपला, तर हा इथे तुम्हाला सिलेबस आहे 7 पॉइंट मध्ये. यापैकी आपल्याला इथे इकॉनॉमीचा सिलेबस दिसतोय 5 नंबरला, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. शब्द फक्त इकॉनॉमी हा शब्द आहे का, याच्यामध्ये ऍड केलेला आहे आपला सोशल डेव्हलपमेंट. नंतर पॉइंट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. असे आपले हे सगळे पॉइंट्स आहेत. आता बघा, हे सगळे जे काही पॉइंट्स आहेत हे आपण इथे शॉर्टकट मध्ये समजून घेऊयात. हा सगळं तुम्हाला इथे मराठीमध्ये सिलेबस दिलाय. याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे काही पॉइंट्स आहेत आपल्याला दिलेले, हे सगळे पॉइंटचं रूपांतर आपण 7 पॉइंट मध्ये केलं. जसे पॉइंट्स आहे आयोगाचे तसेच पॉइंट आपण इथे रिफ्लेक्ट केले. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू एडिशन्स केलं नाही. जेव्हा तुम्ही इकॉनॉमी हा सब्जेक्ट जेव्हा म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये एकूण किती पॉइंटचा समावेश आहे, 7 पॉइंट. बघा इथे पहिला पॉइंट आहे आपल्या इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सेकंड पॉइंट आपल्याला इथे दिसतोय पॉवर्टी अँड इन्क्लुजन.
नंतर आहे डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. जसे पॉइंट्स आहे इथे जसे तसे मांडण्याचा प्रयत्न केला. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे केवळ 7 पॉइंटचा अभ्यास करायचा आहे का? मला इथे हे सांगायचं की आयोगाने दाखवायचे दात वेगळे आहेत आणि जे म्हणतो ना आपण चावायचे दात वेगळे आहेत. कारण की केवळ तुम्हाला इथे 7 पॉइंट नाहीये. मुलं हाच घोळ करतात की जो सिलेबस आहे तेच कव्हर करतायत, पण मुळात हे 7 पॉइंट नाहीच आपल्याला परीक्षेला. या 7 पॉइंटच्याही व्यतिरिक्त आणखीन काही पॉइंट्स आहे जे आपल्याला इथे कन्सिडर करायचे. लक्षात घ्या मित्रांनो, एकूण पॉइंट आपल्याला किती आहेत जे संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये फोकस करायचंय. 7 तर हे आपल्याला बेसिक पॉइंट आहेच, पण या व्यतिरिक्त आपल्याला जवळपास आणखीन 7 पॉइंट वरती फोकस करायचंय. तर या ठिकाणी लक्षात घ्या, पहिला पॉइंट आहे वृद्धी आणि विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य बेरोजगारी, लोकसंख्या, समावेशन, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, नंतर आहे निर्देशांक. नंतर या ठिकाणी इथे लक्षात घेतलं बँकिंग, महागाई, मौद्रिक धोरण. आता हा जो मुद्दा आहे तो सिलेबस मध्ये कुठेतरी आहे का तुम्हाला? नाही. आयोगाने तुम्हाला सरळ सरळ सिलेबस दिला 7 पॉइंट मध्ये, पण आयोगाने तुम्हाला प्रत्येक वेळेस या बँकिंग आणि मौद्रिक धोरणावरती प्रश्न विचारलेले आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, आर्थिक सुधारणा, नियोजन, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था आणि याच्यामध्ये आणखीन एक आपण ऍड करतोय तो आहे आपला चालू घडामोडी. अशा प्रकारचे जवळपास आपल्याला इथे 14 डायमेन्शन इथे ऍड होतात. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे 14 डायमेन्शन जे आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे का परीक्षा दृष्टिकोनातून? का याच्यामध्ये आपण काही पॉइंट स्किप करू शकतो? तर लक्षात घ्या, याच्यातले आपल्याला कोणतेच पॉइंट स्किप करता येणार नाही. कारण की इकॉनॉमी हा जो विषय आहे याची लेंथ जास्त असल्यामुळे हे तुम्हाला 14 पॉइंट कव्हर करावेच लागतील. आणि जर हे तुम्ही 14 पॉइंट केले तरच आपल्याला 10 ते 12 क्वेश्चनची गॅरंटी देता येऊ शकेल. 2 ते 3 तुम्ही किती अभ्यास करा ते जमणारच नाही. 12 ते 10 क्वेश्चन जर हातामध्ये जर घ्यायचे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला हे 14 पॉइंट करावेच लागतील. आता ते 14 पॉइंट कसे करायचे, त्याचं डायमेन्शन काय असेल हे आपण पुढच्या 5 लेक्चरमध्ये इथे समजून घेणार आहोत. आणि यामध्ये आपण हा जो सेशन आहे हा मुळात नावाला रिव्हिजन आहे, पण याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, जो काही आपण सब्जेक्ट उचलणार आहोत, जो टॉपिक उचलणार आहोत, याचा पूर्ण आपण ए पासून तर झेड पर्यंत पूर्ण संकल्पना इथे क्लिअर करणार आहोत. रिव्हिजन सेशन म्हणजे याचा अर्थ हा होत नाही की एकदम फास्ट पळवणे. माझा उद्देश हा आहे की तुम्ही तो अभ्यास केलेला आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला ते व्हॅल्यू एडिशन व्हावं जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असेल. जे आपण अभ्यास करताना त्याच्यावरती फोकस करत नाही, प्रत्येक डायमेन्शन कव्हर करणे आपला हा रिव्हिजनचा इथे आपला प्लॅन आहे. आणि या रिव्हिजन सेशन्स मध्ये आपण जवळपास किती पॉइंट्स कव्हर करणार आहोत? पहिला पॉइंट आहे दारिद्र्य बेरोजगारी, लोकसंख्या, समावेशन, शाश्वत विकास, वृद्धी आणि आर्थिक विकास, आणि नंतर पॉइंट आहे निर्देशांक. तर जवळपास आपण हे पॉइंट इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग आता हे जेव्हा हे सगळे पॉइंट्स करू तेव्हा तुम्हाला मी इथे गॅरंटी देऊ शकतो की 10 ते 12 पैकी तुम्हाला इथे 5 क्वेश्चन्स इथे कव्हर होतील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर एवढा आत्मविश्वास कसा काय? हा आत्मविश्वास नाहीये, हा आयोगावरती असलेलं अनालिसिस आहे, विश्लेषण आहे. 10 ते 12 क्वेश्चन्स पैकी 5 क्वेश्चन जर तुमचे या पुढच्या 10 तासामध्ये जर कव्हर होत असतील, पुढच्या 5 लेक्चरमध्ये जर कव्हर होत असतील, तर मला असं वाटतं की हे तुमचे एका प्रकारचं एक चांगलं आउटपुट असेल. आणि माझाही दृष्टिकोन तोच असेल की या पुढच्या 10 ते 12 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन हे हमखास जमावे आणि विशेषतः ते जवळपास बरोबर यावे. कदाचित हे ॲव्हरेज जास्तही होऊ शकते, 5 किंवा 6 किंवा 7 असंही होऊ शकते. तर या दृष्टिकोनातून आपण हा सगळा इथे अँगल इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. तर पुढच्या 10 तासाचे मी तुम्हाला इथे प्लॅनिंग सांगितले. पुढच्या 10 तासामध्ये आपण एकंदरीत 7 ते 8 विषय इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आहेत 14 पॉइंट, पण ते प्रामाणिकपणे होणार नाही कारण की आपण तसं प्लॅन करतोय. जर कदाचित जर आणखीन आपल्याला जर या ठिकाणी शेड्यूल जर करायचं असेल तर आपण याच्यामध्ये बाकीचे पॉइंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. पण आताचा आपला जो काही पहिला प्रयत्न आहे, पहिल्या पार्ट मधला किंवा पहिल्या सेशन मधला हाच पार्ट आहे की आपल्याला हे बाकीचे 7 ते 8 मुद्दे इथे कव्हर करायचे आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर हे 7 ते 8 मुद्द्यांचं बेस काय आहे, खरंच हे महत्वाचे आहेत का? तर यासाठी आपण काय करूयात, मागच्या 3 वर्षाची क्वेश्चन बघूयात. त्याला जास्त वेळ लागणार नाही, 10 ते 15 मिनिटात आपण हे क्वेश्चन बघूयात आणि मग डायरेक्टली आपण या टॉपिकला इथे सुरुवात करूयात. कारण की हा टॉपिक रिवाइज करण्यापूर्वी आपल्याला हे कळायला हवं की त्या टॉपिक मधले कोणते पॉइंट्स आपल्याला इथे विचारले जातात. तर चला आपण इथे 1 बाय 1 सुरुवात करूयात. बघा, हा पेपर आहे आपला राज्यसेवा पूर्व परीक्षा. ट्रेंडिंग आहे आपला 2023 पासून तर 2019 पर्यंत.
लक्षात घ्या, वृद्धी आणि विकासावरती तुम्हाला इथे प्रश्न दिसत आहेत. 3 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर डायरेक्ट 2019ला प्रश्न होता. नंतर आहे शाश्वत विकास. बघा, प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. 2, 1, 4, 3. फक्त 23 मध्ये हा प्रश्न नाही विचारलाय, पण 24 मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो का? तर हमखास 2 प्रश्न असतील. म्हणजे जेव्हा तुम्ही शाश्वत विकास जेव्हा कराल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे असायला हवं की नक्की याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न येणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे माहित असतं याच्यावरती प्रश्न येणार आहे, तेव्हा आपल्याला माहित असतं की आपण जीवतोड त्याच्यामध्ये आपण वेळ देत असतो, जीवतोड आपण मेहनत करत असतो. माझा उद्देश तोच आहे की आधी तुम्हाला हे रिलेशन व्हायला हवं की ते येणारच आहे, कारण की त्या सोपनी तुम्हाला इथे ठेवायला हवं. म्हणजे नॉर्मली कसं असतं, आपण अभ्यास करत असताना फक्त करत असतो, पण तसं नाही करायचं. आपल्याला याच्यामध्ये होप्स ठेवायचे की हे करतोय ना मी, तर हे येईलच किंवा हे मला आठवेल, या आत्मविश्वासाने आपल्याला करायचंय. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे दारिद्र्य. बघा, दारिद्र्यावरती तुम्हाला प्रत्येक वर्षी प्रश्न दिसतोय. फक्त 21 मध्ये प्रश्न नाहीये. 2, 1, 2, 3. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर, आपण एखादा टॉपिक केला, जर तो नाही आला तर तो लॉस आहे का? तो लॉस नाहीये. तो तुमच्या तो 14 पॉईंट मध्ये तो तुमचा तो लॉस भरून काढणार आहे. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला एकही पॉईंट स्किप करायचा नाहीये. असं होऊ शकतं की तुम्ही दारिद्र्य केला आणि त्याच्यावरती प्रश्न आला नाही, त्यामुळे तुम्हाला काय करायचं, बाकीचे 14 पॉईंट कव्हर करायचे, जेणेकरून तुमचा 12 ते 10 स्कोर हा या ठिकाणी मेंटेन होईल. त्याच्यानंतर आणखीन पुढे जाऊयात आपण. लोकसंख्या. प्रत्येक वर्षी प्रश्न आला, फक्त या वर्षी प्रश्न नाहीये. म्हणजे बघा, हा गॅप इथे भरून काढलाय. त्याच्यानंतर समावेशन, याच्यावरती प्रश्न दिसत आहेत, फक्त 2 वर्षामध्ये प्रश्न नाहीये. नंतर आहे निर्देशांक. आता निर्देशांक म्हणजे काय तुम्हाला माहित असेल, SDI, PHDI असे अनेक प्रकारचे आपले इंडेक्स आहेत. मग आता या इंडेक्स वरती प्रत्येक वेळेस प्रश्न येतात आणि मुलगा ते करत नाही. मुलांचं असं म्हणणं असतं की जाऊ द्या ना, आले तर करंट बेस वरती येतील. पण लक्षात घ्या, हा जो निर्देशांक जो आहे तो करंट बेस नाहीये, हा बेसिक पॉईंट वरती आधारित हा प्रश्न आहे, जे आपण आपल्या या सेशनमध्ये कव्हर करणारच आहोत. त्याच्यानंतर आहे आपलं महागाई मुद्रित धोरण. याला आपण स्किप करू शकतो, पण मला असं वाटतं की हे स्किप करण्यात अर्थ नाही. जर एक क्वेश्चन जर येत असेल तर हे आपल्याला करायला हवं. महागाई धोरण हा पॉइंट येतो. नंतर आहे राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त, आर्थिक सुधारणा, नियोजन. नियोजनावरती तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रश्न दिसतोय, फक्त 2022 मध्ये हा प्रश्न नाहीये. आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरती एकही प्रश्न नाहीये शक्यतो, पण तुम्हाला विचारला असेल 2020 ला, तर या पॉइंट वरती तुम्ही थोडासा विचार करू शकता, कारण की वेटेज नगण्य आहे. पण मी सांगेल की आपल्याला इथे रिस्क घ्यायची नाहीये. 14 पॉइंट डिसाईड केलेत ना, मग 14 व्यवस्थित करायचे. मग भलेही मग काही होऊ द्या, यापैकी तुम्हाला 12-14 पैकी थोडाफार कमी अभ्यास करून 6-7 जरी बरोबर आलेत ना, तरी सुद्धा तुम्ही विनर आहात. कारण की इकॉनॉमीमध्ये मुलांचा स्कोर येत नाही. त्याचं कारण हे की आपल्याला असं वाटतं की एवढं मोठं पुस्तक करायचंय. मुळात तुम्हाला एवढं मोठं पुस्तक करायचंच नाहीये. या एवढ्या मोठ्या पुस्तकामधून तुम्हाला काय करायचं, केवळ 14 पॉइंट करायचे. आणि विशेषतः त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय, प्रामुख्याने तुम्हाला त्याच्यामध्ये 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी यूज करायची. आता 5 डायमेन्शन स्ट्रॅटेजी म्हणजे काय? पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की पहिल्यांदा जो काही मुद्दा असेल आपला अभ्यासाचा, त्याच्यामध्ये तो मुद्दा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. समजा आपण एक उदाहरण घेऊयात की मी एक टॉपिक इथे सिलेक्ट केला असेल, तो आहे दारिद्र्य. समजा हा मी टॉपिक सिलेक्ट केला असेल, तर आता काय करायचं, एखादा टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला 5 डायमेन्शन यूज करायचे. पहिला डायमेन्शन हा आहे की दारिद्र्य हा टॉपिकसाठी तुम्ही कोणते रेफरन्सेस निवडलेले आहेत. मला असं वाटते की मुलांचे जे रेफरन्सेस आहेत ते थोडेसे चुकतात, किंवा मुलं रेफरन्सेस फक्त एकच घेतात. मी सांगेल की तुम्हाला ऑथेंटिक रेफरन्सेस निवडायचे आहेत. आता ऑथेंटिक रेफरन्सेस म्हणजे काय असेल की ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येण्याची शक्यता ही जास्त आहे. म्हणजे माझ्या मते, जे मी आतापर्यंत अनालिसिस केलेलं आहे, यामध्ये तुम्हाला इकॉनॉमीसाठी केवळ 3च रेफरन्सेस आहेत. म्हणजे मग तुम्ही राज्यसेवा पूर्व असेल, राज्यसेवा मुख्य असेल किंवा कंबाईन असेल, तर हे 3 रेफरन्सेस कोणते आहेत? तर माझ्या मते पहिला रेफरन्स आहे आपलं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, जे तुमच्याकडे मे बी असेल. आपण फक्त तेवढं वाचतो आणि पूर्ण वाचण्याचा प्रयत्न करतो, तेही तुम्हाला करायचं नाही. दुसरा ऑप्शन तुम्हाला आहे रेफरन्ससाठी, ते आहे गजानन भस्के सरांचं पुस्तक. सध्या हे नवीन मार्केटमध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला माहित असेल की ते खूप छान पद्धतीने डिझाईन केलंय आणि एक्झाम ओरिएंटेड त्याच्यामध्ये डेटा हा चांगला दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा जे काही रेफरन्स आहे ते आहे तुमचा स्टेट बोर्ड. लक्षात घ्या, तुमच्या हातामध्ये केवळ 3च पुस्तकांची आवश्यकता आहे.
गजानन भस्के सरांचं पुस्तक, रंजन कोळंबे आणि स्टेट बोर्ड. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळे 3 पुस्तक वाचायचे आहेत का, फर्स्ट पेज पासून तर लास्ट पेज पर्यंत? तर माझं म्हणणं आहे की अजिबात वाचण्याची आवश्यकता नाही. याच्यामध्ये बरेच पॉइंट किंवा बराच डेटा हा थोडासा इरिलेव्हंट असू शकतो. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, एक पॉइंट तुम्ही उचलला आहे तो आहे दारिद्र्य. मग आता याच्यामध्ये काय करायचंय, पॉइंट जर उचलला असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तो पॉइंट जो आहे तो व्यवस्थित अंडरस्टँड करायचा आहे. आता अंडरस्टँड तुम्हाला कुठून करता येईल? मी सांगेल की युट्यूब वरती अनेक प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत एका पॉइंट वरती. तिथे ते जा, त्या टीचरने जर तुम्हाला समजून सांगितलं असेल तर तुम्हाला तो लवकर कळेल. युट्यूब वरती तुम्ही सर्च करा दारिद्र्य हा टॉपिक, ते तुम्ही समजून घ्या. जेवढं समजलं असेल तेवढं समजलं. मग त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग नंतर तुमचा दुसरा डायमेन्शन येतो, तो आहे तुमचा स्टेट बोर्ड. स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला फक्त एकच पॉइंट निवडायचा आहे, तो कोणता असेल? दारिद्र्य. तो वाचा. हा झाला तुमचा दुसरा डायमेन्शन. आता तिसरा डायमेन्शन असेल आपला, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, एक रेफरन्स हा जोडायचा आहे, गजानन भस्के सरांचं पुस्तक. किती झाले? 3 डायमेन्शन. त्याच्यानंतर चौथा डायमेन्शन आहे आपला रंजन कोळंबे. पण हे लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला हे करत असताना हा पॉइंट झाल्याशिवाय किंवा याच्यामधला पॉइंट तो झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जायचं नाही. व्यवस्थित ते वाचून काढायचं. नंतर आहे गजानन भस्के, नंतर आहे रंजन कोळंबे. आणि जेव्हा तुमचे हे 4 डायमेन्शन जेव्हा पूर्ण होतील त्याच्यानंतर तुम्हाला शेवटचा डायमेन्शन ऍड करायचा आहे, तो आहे तुमचा PYQ. म्हणजे जेव्हा तुम्ही हे सगळं वाचलेलं असेल, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे सगळं व्यवस्थित गेलेलं असेल, जेव्हा तुम्ही तो पॉइंटचा PYQ जेव्हा घ्याल तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की काही पॉइंट असे आहेत की जे मला जमले नाहीत किंवा जो काही डेटा आहे तो मला जमला नाही. म्हणजे मी तुम्हाला खात्री देऊ शकतो, जर तुम्ही ह्या 5 डायमेन्शन जर गेला तर तुम्हाला जवळपास 70 ते 60% क्वेश्चन जे आहेत ते तुमचे बरोबर येतील. मग ती कोणती परीक्षा असू द्या, राज्यसेवा असू द्या, राज्यसेवा मुख्य असू द्या, कंबाईन असू द्या, कोणतीही असू द्या, जे आपली MPSC डिझाईन करते, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ते 70 ते 60 क्वेश्चन्स तुम्हाला बरोबर येतील. सोडवणार असं नाही म्हणते, बरोबर येतील. जर तुमचा अंडरस्टँडिंग जर कमी असेल तर हा ट्रेंड थोडासा कमी होईल, 40 ते 50%. पण असं कधीच नाही होणार की तुम्हाला काहीच क्वेश्चन जमले नाहीत. हा ट्रेंड तुमचा हा सारखा राहील. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आम्हाला 60 ते 70 क्वेश्चन समजा जमलेत, मग 30 क्वेश्चनचं काय करायचंय? मी सांगेल की 30 क्वेश्चन्स वरती थोडंसं काम करायचं, थोडंसं रिवाइज करायचं आणि स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे की हा डेटा मी केला नाही म्हणून माझा हा क्वेश्चन चुकला. जसं की आपण दारिद्र्यावरती तुम्हाला डेटावरती प्रश्न जरा जास्त असतात. तेंडुलकर समिती असेल, रंगराजन समिती असेल. जर तुम्ही हे केलं नसेल तर त्या क्वेश्चन नुसार प्रॉपर तुमची काही नोट्स आहे ती तयार करा. हे वाचत असताना तुम्हाला काय करायचं, जो डेटा महत्वाचा वाटतो तो थोडासा बाजूला करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होईल, भविष्यामध्ये या प्रश्नावरती विश्वास निर्माण होईल. आणि मित्रांनो, माझं एक स्ट्रॉंगली एक असं हे आहे, आपण काय म्हणतो अनालिसिस आहे की MPSC जी काही परीक्षा आहे यांनी नावामध्येच आपल्याला बरंच काही सांगितलेलं आहे. MPSC म्हणजे काय, मागील प्रमाणे समोर चालू. म्हणजे जो काही ट्रेंड आहे आयोगाचा हा नेहमी सारखा असतो. माझ्या मते हा जवळपास 70% हा सारखा असतो, फक्त 30% याच्यामध्ये चेंजेस असतात. एक तर काहीतरी 30% मध्ये ते एक तर करंट वाढवतात किंवा डेटा वाढवतात किंवा काहीतरी आउट ऑफ द रेंज क्वेश्चन टाकण्याचा प्रयत्न करतात. पण मी म्हणले की 30%चा तुम्ही विचार करूच नका. विचार जो करायचा असेल ना आपल्याला, हा केवळ 70 to 60%चा विचार करायचा आहे. आणि हीच आपली मेहनत असायला हवी जे आपल्या हातामध्ये आहे. आणि आपण नेहमी कोणताही विषय हातामध्ये घेताना काय करतोय, अरे हे तर खूप अवघड दिसतंय, हे तुम्ही कधी वाचला नाहीये. मग हा क्वेश्चन त्या तमुक पुस्तकामध्ये आहे तर मग ते तमुक पुस्तक वाचून काढा. मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देऊ शकतो, हे 3 जे काही पुस्तकं आहेत तुम्हाला तिन्ही परीक्षेसाठी या ठिकाणी ते कॉमन आहेत. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, फक्त मेन्सला थोडीशी तुम्हाला याच्यामध्ये टॉपिकनुसार व्हॅल्यू एडिशन्स करायचे. पण हा जो काही डेटा आहे 3 पुस्तकं आहेत, जवळपास 70% हे तुम्हाला सफिशियंट आहे. 30% साठी थोडेसे वेगळे एफर्ट्स पडतात मेन्सनुसार. जर एवढं जर याचं जर महत्व असेल तर मला असं वाटते की पुस्तक आणि 5 डायमेन्शन तुम्ही करायला हवं. मग बघा, हे 5 डायमेन्शन तुम्हाला करायला किती वेळ लागतो? समजा आपण एक उदाहरण म्हणूयात की तुम्हाला 2 दिवस लागलेत. 2 दिवसात 1 पॉइंट, 8 दिवसामध्ये किती पॉइंट असतील? 3 पॉइंट. जर तुम्ही असं जर कव्हर करत गेला तर 15 ते 20 दिवसामध्ये तुमचे बऱ्यापैकी पॉइंट्स कव्हर होऊ शकतात. विशेषतः ह्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला हा विषय जो आहे तो कधीही अवघड वाटणार नाही. नेहमी पुस्तकाच्या मागे पळूच नका.
जे काही करायचं असेल ते प्रॉपर पॉईंटच्या मागे करा. कारण की मला सांगा, आपल्याला जेव्हा क्वेश्चन्स येतात, हे क्वेश्चन्स हे बुकनुसार येतात का पॉईंटनुसार येतात? पॉईंटनुसार येतात. मग आपला जो काही अजेंडा आहे अभ्यासाचा तो पॉईंटनुसारच असायला हवा. समजा आज तुम्ही या ठिकाणी आजच्या ह्या लेक्चरमध्ये तुम्ही एक पॉईंट कव्हर करणार आहात, ते आहे बेरोजगारी. मग तुमच्या डोक्यामध्ये हेच पाहिजे की बेरोजगारी मी आज या युट्यूब चॅनलमध्ये इथून समजून घेतलंय, आता मला माझ्या बुक्समध्ये हा टॉपिक मला वाचायचा आहे. मग हा वाचल्यानंतर मला ह्या 5 डायमेन्शनचा इथे विचार करायचा आहे. जी आपली जी सिरीज चालणार आहे पुढचे 5 लेक्चर, मला असं वाटतं की हे 5 लेक्चर तुम्ही ऍटलीस्ट ट्राय तर करून बघा. मग बघा ऑटोमॅटिक तुमचा स्कोर हा जो आहे थोडेसेच एफर्ट्समुळे तुम्हाला 12 पैकी 5 ते 6 क्वेश्चन्स कव्हर होऊ शकतात. आपण हे क्वेश्चन निवडण्याचं कारण तेच आहे की तुम्हाला स्मार्ट वर्क करता यावं. म्हणजे आपल्या समोर जे काही टार्गेट असतं ना पुस्तक संपवण्याचं, त्याच्या बाहेर जाऊन थोडासा हा विचार करून करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला इथे आपला फायदा होईल. यस, असं बरंच अनालिसिस आपल्याला इथे सांगता येऊ शकते, पण आपल्याला ह्याच्यासाठी खूप वेळ लागेल. बघा जसं की इथे आणखीन एक पेपर आहे आपला 2022चा. याच्यामध्ये बघा निर्देशकांवरती प्रश्न दिसतोय. GII हा एक निर्देशांक आहे. त्याच्यानंतर बघा MDG याच्यावरती आपल्याला इथे प्रश्न दिसतोय. त्याच्यानंतर इथे दारिद्र्यावरती प्रश्न दिसतोय. बघा सेम क्वेश्चन आले तिथे पॉवर्टी. पुढे जाऊयात 2021चा क्वेश्चन. SDG तिकडे आहे MDG. पॉइंट सातत्याने हे रिपीट होत आहेत आपले. फक्त याच्यामध्ये जेव्हा असे क्वेश्चन येतात ना, रेरा कायदा, हे थोडेसे न जमणारे असतात. कारण की रेरा कायदा हा जुना आहे आणि आपण करतो कधीच मागच्या 1 वर्षाचं. मग अशा वेळेस जर असे जर क्वेश्चन आले असतील तर घाबरायचं नाही. त्याला असं म्हणायचं की बाबा तू त्या 3 मधला आहे जे मला जमणार नाहीये. मी आपल्याला हे कळायला हवं की मला काय जमणार आहे आणि काय जमणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला जे काही जमेल ते आहे फक्त 12 क्वेश्चन्स. एवढं थोडंसं इथे ऍटिट्यूड ठेवण्याचा इथे प्रयत्न करा. बघा नीती आयोग याच्यावरती प्रश्न आहे. 2022 मध्ये सुद्धा आहे आपला नीती आयोग दिसतोय. सेम लेवलला आपल्याला इथे प्रश्न दिसत आहेत. महागाई पुरवठाजन्य. पुढे तुम्हाला आणखीन एक प्रश्न दिसेल कुठेतरी. हे सगळे जे आहेत ते आपल्याला इथे रिपीट होताना इथे आपल्याला दिसते. तर पुढच्या काही दिवसामध्ये आपण हे 8 पॉईंट इथे कव्हर करण्याचा इथे प्रयत्न करूयात. तर चला तर आज आपण बेरोजगारी या टॉपिकला इथे सुरुवात करूयात. रेडी आहात सगळेजण? चला बेरोजगारीला आपण सुरुवात करूयात. आता बेरोजगारी या शब्दाची आपण इथे व्याख्याच आपण आधी बघूयात की बेरोजगार आपण कोणाला म्हणायचं. व्हॉट इज मीन बाय अनएम्प्लॉयमेंट. अनएम्प्लॉयमेंट किंवा बेरोजगार म्हणजे काय? जर एखादा व्यक्ती जर समजा काम करत असेल, त्याचं काम गेलं असेल तर आपण बेरोजगार म्हणायचंय का? तर हो, ऑब्व्हियसली आपण त्याला बेरोजगार म्हणायचंय. पण एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा एक राम नावाचा मुलगा आहे आणि त्याचे वडील काही कारणास्तव त्यांचं निधन होते आणि राम हा जेमतेम 11-12 वर्षाचा आहे आणि त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी ही त्याच्या आईवरती येते. पण अचानक एक दिवस रामची आई ही आजारी पडते आणि यामुळे रामला बाहेर जावं लागतं, काम मिळवावं लागतं. तो प्रत्येक दुकानामध्ये जातो आणि म्हणतो की मला काम हवंय. पण अशा वेळेस रामला कोणीही काम देत नाही. रामला काम करण्याची इच्छा आहे पण रामला कोणीही काम देत नाही. मग आता मला सांगा, या कंडिशन मध्ये रामला मी इथे बेरोजगार म्हणायचंय का? नाही. राम ना रोजगार आहे ना बेरोजगार आहे. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, रामचं जे काही वय आहे जेमतेम 11 ते 12 वर्ष आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये बेरोजगार किंवा रोजगार याची जी काही सुरुवात आहे ती त्याच्या वयानुसार होते. मग आपल्या देशामध्ये वयाचा जो काही क्रायटेरिया आहे तो किती आहे? तर हा क्रायटेरिया आहे आपला 15 वर्ष. जर एखाद्या व्यक्तीचं वय 15 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर याचा अर्थ तो कशाचा लायकीचा आहे? काम करण्याच्या लायकीचा आहे. तो काम करू शकतो असा याचा अर्थ आहे. आता मित्रांनो मला सांगा, जो की आपण रामचं एक्झाम्पल बघितलं, समजा कोणीतरी रामला समजा काम दिलं, मग राम यामध्ये रोजगार या कॅटेगरीमध्ये येतो का? नाही. मुळात राम तेव्हा कशामध्ये येईल? चाइल्ड लेबर मध्ये येईल. हा सुद्धा आपला कायद्याने गुन्हा आहे. चला आणखीन एक तुम्हाला मी प्रश्न विचारतो. समजा आणखीन एक छोटासा मुलगा आहे लक्ष्मण नावाचा, ज्याचं वय हार्डली 7 ते 8 वर्ष आहे आणि तुम्ही सिग्नलवरती उभे आहात, गाडी अचानक तुम्ही तिथे थांबवली आणि मग नंतर तो जो काही लक्ष्मण आहे तुमच्या जवळ येतो आणि म्हणतो की प्लीज मला पैसे द्या, माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझी आई आजारी आहे. आणि तुम्हाला त्याच्या त्या कंडिशन कळतं की हा गरीब आहे, कपडे फाटलेले आहेत, शाळेत जात नाहीये.
मग मित्रांनो, अशा वेळेस मला सांगा, तुम्ही काय कराल? सहज तुम्ही तुमच्या खिशातील जे काही पैसे आहेत त्याला तुम्ही काढून द्याल. माझा प्रश्न हा आहे की हे करणं योग्य की अयोग्य आहे? तर हे करणं अयोग्य आहे. कारण की लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशामध्ये जे काही भिकारी आहे, बाल भिकारी, ते कायद्याने गुन्हा आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही त्याला भीक देत असाल तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगला तुम्ही प्रोत्साहन देता. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये मुळात मुलांनी भीक मागावं यासाठी त्यांचं ह्युमन ट्रॅफिकिंग केलं जातं. त्यांचे काही अवयव आहे ते तोडले जातात आणि त्यांना सिग्नलवरती उभं केलं जातं. जर तुम्ही त्याला भीक देत असाल तर याचा अर्थ हा होतो की तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय आणि प्लस तुम्ही त्याला प्रोत्साहन देताय. तर हे सगळे आपले इश्यू असतात आजूबाजूला आपल्याला जे घडतात ते. मग आपला जो काही इश्यू आहे बेरोजगारी, हा आपल्या देशातील सर्वात मोठा इश्यू आहे. तुम्हाला माहित असेल की जे काही सरकारची आकडेवारी आहे याच्यानुसार बेरोजगारीचं प्रमाण आपल्याला कमी झालेलं दिसतंय, पण वास्तविकमध्ये हे बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त आहे. परंतु आपल्याला इथे जो काही विचार करायचा आहे तो सरकारच्या व्याख्येनुसार करायचा आहे की सरकारने याची व्याख्या आपल्याला काय सांगितलेली आहे. लक्षात घ्या, पहिला क्रायटेरिया काय आहे बेरोजगारीचा किंवा रोजगाराचा, की त्या व्यक्तीचं वय 15+ असणं गरजेचं आहे. दुसरी व्याख्या आपल्याला हे सांगता येईल की त्या व्यक्तीच्या याच्यामध्ये इच्छा असणं गरजेचं आहे. आणि तिसऱ्या याच्यामध्ये आहे की त्याला जर समजा काम मिळत असेल किंवा तो काम जर करत असेल तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणायचं, इथे रोजगार असं म्हणायचं. बघा, रोजगारची डेफिनेशन काय आहे? 15+ वय असणे, त्याची काम करण्याची इच्छा असणे आणि तो काम करत आहे, तर अशा क्रायटेरियाला म्हणायचं आपण या ठिकाणी इथे रोजगार. मग आता बेरोजगार म्हणजे कोण? त्याचं उत्तर खूप सरळ सरळ आहे. बेरोजगार म्हणजे काय की ज्याचं वय 15+ आहे, ज्याचं वय त्या ठिकाणी 15+ आहे, ज्याची काम करण्याची इच्छा सुद्धा आहे, परंतु त्याला काम मिळत नाही. सोपी वाक्य आहे. 15+ वय आहे, इच्छा आहे, परंतु काम मिळत नाही, तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणायचं इथे? बेरोजगार. रोजगार म्हणजे काय? 15+ इच्छा आहे आणि काम मिळत आहे किंवा काम करत आहे. बेरोजगार म्हणजे कोण? 15+ इच्छा आहे पण काम मिळत नाही, याला म्हणतो आपण बेरोजगार. तर अशा ह्या दोन डेफिनेशन आहे, रोजगार आणि बेरोजगार. आता ह्या डेफिनेशन कोणी सांगितल्या असतील? तर ह्या डेफिनेशन सांगितलेल्या आहे आपल्या नॅशनल सॅम्पल सर्वे. आता नॅशनल सॅम्पल सर्वे कोण आहे? आपल्या देशामध्ये जे बेरोजगारी आहे याची आकडे मोजण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? यांच्याकडे आहे, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. तुम्हाला असा वन लाईनर स्टेटमेंट येऊ शकते की कोण जबाबदारी पूर्ण करते, ते आहे आपला नॅशनल सॅम्पल सर्वे. असं लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक तिसरा प्रकार आहे जो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. जसं की काही लोकांचं वय हे 15+ असते, परंतु त्यांना या ठिकाणी इथे काम करण्याची इच्छा अजिबात नसते आणि विशेषतः ते कामही करत नाही. मग अशा लोकांना आपण काय म्हणायचं? 15+ वय आहे, इच्छा अजिबात नाही आणि ते कामही करत नाही. जसं की तुम्ही सध्या फक्त अभ्यास करताय, मग तुमची काम करण्याची इच्छा आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला काम करायचं आहे का? नाही. मग मी अशा लोकांना मी इथे काय म्हणायचंय? एक जसं जनरल टर्म आहे, याला आळशी लोक म्हणतात. पण लक्षात घ्या, इकॉनॉमीमध्ये याला इथे आळशी लोक असं नाही म्हटलं, तर इकॉनॉमीमध्ये याला म्हटलेलं आहे आउट ऑफ लेबर फोर्स. कोणता शब्द आहे? आउट ऑफ लेबर फोर्स. मग आता इथे लक्षात घ्या, ही जी काही कॅटेगरी आहे याला म्हणतो आपण आउट ऑफ लेबर फोर्स. मग मला सांगा, हे लोक इकॉनॉमीसाठी महत्वाचे आहेत का? आउट ऑफ लेबर फोर्स इकॉनॉमीसाठी महत्वाचे आहेत का? नाहीये. हे बोज आहे विचार केला तर. कारण की यांना तर आपल्याला जेवण खाऊन तर द्यावंच लागते, पण हे लोक काम करतायत का? नाही. लक्षात घ्या मित्रांनो, यासाठी यांना म्हटलेलं आहे आउट ऑफ लेबर फोर्स. मग आता मला सांगा, ही आउट ऑफ लेबर फोर्स जी काही जनता आहे याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश असेल? जसं की विद्यार्थी असतील याच्यामध्ये, तर पहिला वर्ग असेल या ठिकाणी इथे विद्यार्थी, यांचा इथे आपला समावेश असेल. नंबर 2 कोणते लोक असतील? जसं की आपल्या घरी असणाऱ्या गृहिणी, हाऊसवाईफ जॉब करतात का? नाही. पण लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये आपण जेव्हा इकॉनॉमी लक्षात घेतो, तर जो व्यक्ती पैशामध्ये योगदान देतो त्यालाच म्हटलेलं आहे इकॉनॉमी. पण तसा विचार केला तर आपल्या घरामध्ये असणारी बायको असेल, बहीण असेल किंवा आई असेल, हे सुद्धा इकॉनॉमीला योगदान देतातच.
पण विशेषतः आपल्या इकॉनॉमीमध्ये आपण त्याला कन्सिडर करतो का? नाही. कारण की बघा, आज मी इथे तुमच्या समोर काय येऊ शकलो, कारण की माझी बायको किंवा माझी आई घरामध्ये स्वयंपाक करते. जर मला स्वतःहून जर स्वयंपाक करावा लागला असता तर तेवढा वेळ माझा तेवढा घरी गेला असता. म्हणजे काय की आपल्या देशामध्ये प्रामुख्याने आपण घरी काम करणाऱ्या ज्या काही गृहिणी असतील यांचा आपण विचार करत नाही, पण फॉरेन देशामध्ये तो विचार होतो. हा तेवढा आपल्या देशाचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आणखीन कोण असेल या ठिकाणी इथे? पेन्शनर्स. पेन्शनर्स असतील का, ज्यांना मस्त पगार मिळतो पण ते काम करत आहेत का? काम करण्याची इच्छा आहे का? नाही. याला आपण पेन्शनर्स असं म्हणायचं. आणखीन कोण असेल? चौथा नंबर आहे आपले एमपीएससी यूपीएससी करणारे विद्यार्थी. यांचा क्रमांक या ठिकाणी इथे लागतो. क्लिअर झालं? तर आपण 3 शब्द इथे लक्षात घेतले. एक आहे रोजगार, बेरोजगार, नंतर आहे आउट ऑफ लेबर फोर्स. रोजगार म्हणजे कोण? 15+ इच्छा आहे आणि काम करत आहे. बेरोजगार म्हणजे कोण? 15+ आहे, इच्छा आहे पण काम करत नाही. नंतर आहे आउट ऑफ लेबर फोर्स, म्हणजे असे लोक 15 आहे पण इच्छा बी नाही आणि कामही करत नाही. याची उदाहरण आहेत विद्यार्थी, गृहिणी, पेन्शनर्स आणि एमपीएससी यूपीएससी करणारे आपले विद्यार्थी. क्लिअर झालं इथपर्यंत? मग आता तुमच्या डोक्यामध्ये हा एक शब्द यायला हवा की सर लेबर फोर्स या शब्दाचा अर्थ काय? कोणी सांगू शकेल मला? थोडा विचार करा. लेबर फोर्स या शब्दाचा अर्थ हा होतो, आणि विशेषतः ही जी व्याख्या आहे लेबर फोर्स ही आपल्याला कोणी सांगितली असेल तर ही व्याख्या आपल्याला सेम व्यक्तीने सांगितली असेल. या व्यक्तीचं किंवा या संस्थेचं नाव आहे NSSO. मग आता लक्षात घ्या, यांच्यानुसार ही व्याख्या काय आहे की असा व्यक्ती किंवा अशी संख्या की जे रोजगारीत आहे, रोजगार असलेले प्लस बेरोजगार असलेले यांची संख्या म्हणजेच काय असेल हो? रोजगार असलेले प्लस बेरोजगार असलेले यांची संख्या म्हणजेच काय असेल या ठिकाणी इथे? लेबर फोर्स. आता लेबर फोर्स याला आपण इथे मराठीमध्ये काय म्हणायचं? इथे श्रमशक्ती. श्रमशक्ती हा शब्द इथे लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे आपण आतापर्यंत 4 शब्द लक्षात घेतले: आउट ऑफ लेबर फोर्स, रोजगार आणि बेरोजगार. क्लिअर झालं? तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकते की श्रमशक्ती या शब्दाचा अर्थ काय होतो? श्रमशक्ती म्हणजे काय? रोजगार असलेले प्लस बेरोजगार असलेले यांची संख्या. मग आता मला सांगा, जर आपल्या डेफिनेशननुसार जर बघितलं असेल तर याचा अर्थ काय होईल? लेबर फोर्स म्हणजे काय? असे व्यक्ती ज्यांचं वय 15+ आहे, असे व्यक्ती की ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, असे व्यक्ती की जे काम करत आहे, म्हणजे कोण असतील? रोजगार. मग आता याच्यामध्ये फक्त मी एक शब्द ऍड करतो, काम न करणारे. म्हणजे 15+ इच्छा असणारे, काम न करणारे आणि काम करणारे या सगळ्यांची टोटल म्हणजेच काय असेल? आपली लेबर फोर्स. क्लिअर झालं सगळ्यांना? आता आपण हे सगळं आपण बेरोजगार, रोजगार, लेबर फोर्स, आउट ऑफ लेबर फोर्स आपण हे सगळं इथे समजून घेतलंय. आता याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय की आपल्या स्टेट बोर्ड मध्ये आपल्याला काय सांगितलंय. हे मी स्टेट बोर्डला का फोकस करतोय? कारण की स्टेट बोर्ड मधला जो काही डेटा आहे तो जास्तीत जास्त एक्झामला येण्याची शक्यता जरा जास्त असते, कारण की तो ऑथेंटिक सोर्स असतो. त्यामुळे आता बघूयात की आपल्याला स्टेट बोर्ड मध्ये काय सांगितलेलं आहे. आता स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला हे सांगितलंय की बेरोजगारीचा अर्थ काय आहे. या परिस्थितीत 15 ते 59 या वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतना दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असूनही रोजगार न मिळणे. आपण जो काही शब्द बघितला असेल तेच आहे, याला फक्त थोडस शब्दामध्ये फिरवलेलं असेल, हे लक्षात घ्या. एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातील किमान काही तास काम करत असली पाहिजे. म्हणजे सरकारच्या डेफिनेशन नुसार रोजगार म्हणजे काय की समोरच्या व्यक्तीचं वय 15+ असायला हवं, आणि दुसरा क्रायटेरिया काय आहे की त्या व्यक्तीने आठवड्यातून काही दिवस काम करायला हवं. मग आता हे काही तास म्हणजे काय असेल तर याचा आपल्याला इथे क्रायटेरिया इथे सांगितलेला आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या, हा क्रायटेरिया आपल्याला कोणी सांगितला असेल? नॅशनल सॅम्पल सर्वे यांनी आपल्याला हा इथे क्रायटेरिया सांगितलाय. आता बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये यांनी, हे महत्वाचं आहे, समजून घेऊया. बघा, भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करते, अशा व्यक्तीला काय म्हणायचं इथे? बेरोजगार. बेरोजगार म्हणजे कोण? असा व्यक्ती जो एका आठवड्यामध्ये 14 तासापेक्षा काम कमी करतो, याला म्हणतो बेरोजगार.
त्याच्यानंतर दुसरी व्याख्या अशी सांगितली असेल, जर एखादा व्यक्ती 15 ते 28 एवढं तास काम करत असेल एका आठवड्यामध्ये, तर अशा व्यक्तीला काय म्हणायचं इथे, न्यून रोजगार. न्यून रोजगार म्हणजे काय, कमी रोजगार. हा आहे दुसरी व्याख्या. तिसरी व्याख्या काय असेल बघा, जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते त्यांना रोजगार असलेला व्यक्ती असं म्हणतात. याच्यामध्ये तुम्हाला 3 डेफिनेशन सांगितल्यात. पहिली डेफिनेशन काय असेल, जो व्यक्ती 14 तासापेक्षा कमी काम करतो त्या व्यक्तीला काय म्हटलं आपण, बेरोजगार. जर एखादा व्यक्ती एका दिवसामध्ये 8 तास म्हणजे वर्षाला किती दिवस, अशा प्रकारे तो 273 दिवस जर काम करत असेल तर अशा व्यक्तीला आपण म्हणायचं रोजगार. पण लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीने एका दिवसामध्ये 8 तास परंतु वर्षामध्ये केवळ समजा 200 दिवस जर काम केलं असेल तर त्याला मी काय म्हणायचं, रोजगार म्हणायचं की बेरोजगार म्हणायचं? बेरोजगार म्हणता येईल, कारण की जो काही क्रायटेरिया आहे तो आपला हा कसा आहे, 273 दिवस. आणि विशेषतः त्यांनी वर्षाला 273 दिवस आणि दिवसाला किती दिवस काम करणं अपेक्षित आहे, 8 तास काम करणं इथे अपेक्षित आहे. हे महत्वाचं आहे. तुम्हाला डायरेक्टली प्रश्न असा येऊ शकतो, खालीपैकी कोणत्या व्यक्तीला आपल्याला बेरोजगार म्हणता येईल, तर तेव्हा तुम्हाला हे अशा प्रकारचे इथे स्टेटमेंट दिलं जाईल. बघा, क्लिअर झालं का, अंडरस्टँड झालं का? पहिला ऑप्शन हा आहे की 14 तासपेक्षा कमी काम म्हणजे काय असेल एका आठवड्यामध्ये, बेरोजगार. एका वर्षामध्ये 273 दिवस विथ एका दिवसामध्ये किती, 8 तासाची ड्युटी. तर आपण हे सगळं इथे बघितलं. आता मित्रांनो, हे तुमची बेसिक डेफिनेशन झाली. परंतु आपल्या देशामध्ये जी काही बेरोजगारी आहे याची प्रॉपर डेफिनेशन करण्यासाठी आपल्याला युनिट डिझाईन केलेले आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण पाणी कशामध्ये मोजतो, लिटरमध्ये मोजतो. वजन असेल तर आपण केजी मध्ये मोजतो. त्याच्यापेक्षा जर कमी जर युनिट असेल तर आपण ग्राम मध्ये मोजतो. येस ऑर नो? तसंच आपल्या देशामध्ये रोजगार जर मोजायचा असेल तर याचे आपल्याला काही बेसिक क्रायटेरिया दिलेले आहेत. तर हे बेसिक क्रायटेरिया कोणते आहेत लक्षात घ्या. आणि हे विशेषतः हे क्रायटेरिया कोणाचे आहे, नॅशनल सॅम्पल सर्वेचे हे क्रायटेरिया आहे. याची बास्केट जी आहे ती प्रामुख्याने 3 पद्धतीने सांगण्यात आली. पहिली बास्केट कोणती असेल, याचं नाव आहे CDS. दुसऱ्या बास्केटचं नाव आहे CWS आणि तिसऱ्या बास्केटचं नाव आहे US. बघा, 3 बास्केटचे नाव इथे आपल्याला लक्षात ठेवायचे, CDS, CWS आणि US. आधी मी तुम्हाला हे पूर्ण अर्थ सांगतो, लॉंग फॉर्म सांगतो, नंतर आपण याच्यावरती 1 बाय 1 डिस्कशन करूयात. बघा, CDS या शब्दाचा अर्थ काय होतो, करंट डेली स्टेटस. करंट डेली स्टेटस मराठीमध्ये याला कसं म्हणायचं आपण, चालू दैनिक स्थिती किंवा दैनंदिन स्थिती. दुसरा शब्द असेल आपला CWS म्हणजे असेल करंट विकली स्टेटस. आता हे सगळं मी तुम्हाला हे प्रॉपर लिहून का देतोय, कारण की माझी ही अपेक्षा आहे की जेव्हा तुम्ही लेक्चर बघताय त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर थोडंसं याला पॉज करून थोडंसं नोट्स मध्ये काढत चला. कारण की जे तुम्हाला मी सांगतोय कदाचित ते आत्ता कळेल पण नंतर तुम्हाला 10-20 दिवसांत ते रिवाइज होणार नाही. तर त्यामुळे कंपल्सरी तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. कारण की हा जो डेटा मी तुम्हाला सांगतोय हे पुस्तकामध्ये दिलेला आहे पण तो थोडासा कॉम्प्लिकेटेड स्वरूपामध्ये दिलाय. तर थोडंसं इथे सिम्प्लिफाय करण्याचा मी इथे प्रयत्न करतोय. करंट वीकली स्टेटस, याला इथे मराठीमध्ये आपण कसं म्हणायचं, चालू साप्ताहिक स्थिती. चालू साप्ताहिक स्थिती. तिसरा शब्द आहे आपला US. US म्हणजे काय असेल, युजुअल स्टेटस. इथे याला म्हणायचं आपण सामान्य स्थिती. बघा, 3 शब्द तुमच्या लक्षात आलेत, 3 बास्केट तुमच्या लक्षात आलेत. तर US, CDS आणि CDS. आता लक्षात घ्यायचा अर्थ काय होतो. CDS या शब्दाचा अर्थ हा होतो की जर एखादा व्यक्ती एका दिवसात जर 1 तासही जर तो काम करत नसेल, 1 तासही काम नसेल, काम नाही, तर अशा व्यक्तीला CDS नुसार आपण काय म्हणायचं, इथे
बेरोजगार असं म्हणायचं. जर एखादा व्यक्ती एका दिवसामध्ये एकही तास काम करत नसेल तर अशा व्यक्तीला आपण काय म्हणायचं इथे बेरोजगार असं म्हणायचं. मग आता इथे लक्षात घ्या, जर समजा एखादा व्यक्ती एका दिवसामध्ये समजा 5 तास काम करत असेल तर रोजगार आहे की बेरोजगार आहे? तर नक्कीच तो रोजगार असेल. कारण की इथे काय महत्वाचं आहे की एका दिवसामध्ये 1 तास सुद्धा नाही, 2 तास केलं तर रोजगार, 3 तास केलं तर रोजगार. म्हणजे याचा संबंध जो आहे तो काय आहे 1 तासाबरोबर आहे. मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीने अर्धा तास काम केलं असेल एका दिवसामध्ये तर तो कोण आहे? बेरोजगार आहे. कारण की काय महत्वाचं आहे, ऍटलिस्ट 1 तास इथे महत्वाचा आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे 1 तास आपल्याला महत्वाचं आहे, पण याच्यामध्ये या सीडीएस मध्ये 2 प्रकार इथे केलेले आहेत. एक प्रकार आहे आपला पार्ट टाइम आणि एक आहे आपला फुल टाइम. तुम्हाला हा प्रकार तर माहित असेल, पार्ट टाइम जॉब आणि फुल टाइम जॉब. आता पार्ट टाइम जॉब या शब्दाचा अर्थ काय होतो की असा व्यक्ती जो त्याचा जॉब 1 तासापासून 4 तासापर्यंत जर करत असेल तर याला म्हणतो आपण पार्ट टाइम जॉब. आणि फुल टाइम जॉब म्हणजे काय असेल, जर एखादा व्यक्ती 4 तासापेक्षा जास्त काम करत असेल तर या व्यक्तीला म्हणायचं आपण फुल टाइम जॉब. हे मी नाही सांगत, हे कोण सांगत आहे? नॅशनल सॅम्पल सर्वे नुसार ही डेफिनेशन आहे. काही ठिकाणी पार्ट टाइम जॉब म्हणजे काय तर 5 तास काम असते, पण आपली जी काही डेफिनेशन लक्षात घ्यायची ती आहे आपली नॅशनल सॅम्पल सर्वेची. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, सीडीएस म्हणजे काय? एका दिवसात 1 तासही काम न मिळणे, याला म्हणतो आपण सीडीएस नुसार बेरोजगार. आता लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा एखाद्या व्यक्तीला समजा 5 तास काम मिळत असेल तर तो सीडीएस नुसार काय आहे? फुल टाइम जॉब आहे. जर 3 तास काम मिळत असेल तर पार्ट टाइम जॉब आहे. क्लिअर झालं? आता आपल्याला दुसरी बास्केट लक्षात घ्यायची आणि दुसऱ्या बास्केटचं नाव आहे आपलं CWS. CWS. आता CWS या शब्दाचा अर्थ काय होतो? करंट वीकली स्टेटस. W फॉर वीकली, D फॉर डेली. आता वीकली या शब्दाचा अर्थ काय होतो? जर समजा एखाद्या व्यक्तीला एका आठवड्यात 1 दिवसही काम नाही, 1 दिवसही काम नाही, म्हणजे पूर्ण 7 दिवस होत आहेत पण त्याच्यामध्ये त्याला एकही दिवस काम नसेल तर अशा व्यक्तीला आपण इथे काय म्हणायचं? इथे बेरोजगार. पण हा कशा प्रकारचा बेरोजगार असेल? हा तो आहे तुमचा CWS नुसार असलेला बेरोजगार. आता याच्यानंतर आपला हा तिसरा प्रकार आहे, तो आहे आपला US. पण आधी मला सांगा, तुम्हाला हा CWS हा प्रकार लक्षात आला का? CWS म्हणजे काय असेल की एका आठवड्यामध्ये 1 दिवसही काम नाही. समजा तुम्हाला उदाहरण सांगते, मागच्या आठवड्यामध्ये राम नावाच्या व्यक्तीला केवळ 2 दिवस काम मिळालं. तो कोण असेल? रोजगार की बेरोजगार? रोजगार आहे, कारण की त्याला 2 दिवस काम मिळालं. जर मी तुम्हाला असं म्हटलं की समजा एक श्याम नावाचा व्यक्ती आहे, त्याला एका आठवड्यामध्ये जवळपास त्याला 6 दिवस काम मिळालं, कोण आहे? रोजगार. म्हणजे काय महत्वाचं आहे? एका आठवड्यामध्ये 1 दिवस काम मिळणं महत्वाचं आहे. आता दुसरा शब्द आहे US. US या शब्दाचा अर्थ हा होतो, याला म्हणतो आपण 1 महिना. जर एखाद्या व्यक्तीला 1 महिन्यापेक्षा जास्त जर काम मिळत नसेल तर अशा व्यक्तीला इथे आपण काय म्हणायचं? इथे US नुसार बेरोजगार. तर इथे याला US नुसार आपण बेरोजगार असं म्हणायचं. म्हणजे बघा, हे सोपं आहे समजून घेणं. CDS म्हणजे काय? एका दिवसाचा क्रायटेरिया, CWS म्हणजे एका आठवड्याचा क्रायटेरिया आणि US म्हणजे काय असेल? एका महिन्याचा क्रायटेरिया. CDS म्हणजे काय? एका दिवसामध्ये 1 तासही काम नसणे. CWS म्हणजे काय? एका आठवड्यामध्ये 1 दिवसही काम नसणे. आणि US म्हणजे काय? एका महिन्यापेक्षा जास्त काम न मिळणे. असे आपल्याला हे 3 बास्केट इथे लक्षात येत आहेत. फक्त याच्यामध्ये हे लक्षात घ्या, ही जी काही US बास्केट आहे याच्या आणखीन आपण 2 प्रकार केलेले आहेत. आता हे 2 प्रकार कोणते असतील? याला आपण म्हणतो USS आणि दुसरा आहे UPS. USS आणि UPS.
USS आणि UPS. आता हे प्रकार काय आहेत हे आपण थोडंसं इथे आधी लॉंग फॉर्म लक्षात घेऊयात. हे तुम्हाला मी ऑलरेडी इथे सांगितलंय. थोडंसं आपल्याला वरती घेऊयात. USS याचा अर्थ हा होतो युजल सबसिडियरी स्टेटस. सबसिडियरी स्टेटस याला कसं म्हणायचं आपण, सामान्य दुय्यम स्थिती. आणि नंतर आहे UPS युजल प्रिन्सिपल स्टेटस. याला आपण इथे म्हणायचं सामान्य नित्य स्थिती किंवा मुख्य स्थिती असे म्हणता येईल इथे. याचा आपण इथे लॉंग फॉर्म लक्षात घेतला. आता आपण याचा इथे आपण अर्थ लक्षात घेऊयात. बघा, USS या शब्दाचा अर्थ काय होतो, US म्हणजे काय असेल, एका महिन्यापेक्षा जास्त बेरोजगार. आता USS या शब्दामध्ये बघा SS हा शब्द आहे, तर 6 मंथ असं काहीतरी लक्षात ठेवा. म्हणजे जर एखादा व्यक्ती एका महिन्यापासून जर 6 महिने जर त्याला जर काम नसेल तर तो काय आहे, USS नुसार बेरोजगार. 1 ते 6 महिने. जर एखादा व्यक्ती 6 महिन्यापेक्षा जास्त 6 महिन्यापेक्षा जास्त जर बेरोजगार असेल तर अशा व्यक्तीला काय म्हणायचं आपण, UPS नुसार बेरोजगार. बघा लक्षात आलं का, खूप सोपं आहे. 3 बास्केट आहे आणि आपण याच्यामध्ये US बास्केट बद्दल डिस्कशन करतोय. USS म्हणजे काय असेल, 1 ते 6 महिने बेरोजगार आणि UPS म्हणजे काय, 6 महिन्यापेक्षा जास्त बेरोजगार. येस ऑर नो. आता तुम्हाला हा पूर्ण इथे चार्ट लक्षात आलेला आहे. आता मला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्या. मित्रांनो, यामध्ये अशी कोणती बास्केट आहे की ज्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म बेरोजगारी लक्षात येते. लॉंग टर्म म्हणजे काय, दीर्घ कालावधीसाठी बेरोजगारी लक्षात येते. ती कोणती असेल आपली, US. कारण की याचा जो काही संबंध आहे तो एकतर एका महिन्याचा आहे किंवा 6 महिन्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे ही जी काही आहे आपली सर्वात मोठी बेरोजगारी आपण याच्यामध्ये सांगत असतो. सर्वात छोटी बेरोजगारी आपण कशामध्ये सांगत असतो, ती आहे CDS मध्ये. कारण की याचा जो काही संबंध आहे तो कसा आहे, एका दिवसाचा आहे, हे लक्षात घ्या. आता जे काही आपण इथे सांगितलं असेल मित्रांनो, मी तुम्हाला असं इथे एक प्रश्न विचारतो. जेव्हा आपल्या देशामध्ये आपण जेव्हा बेरोजगारी जेव्हा लक्षात घेतो तर या बेरोजगारीमध्ये मला सांगा कोणती बास्केट मध्ये आकडेवारी ही आपल्याला सर्वात मोठी दिसते. कोणत्या आकडेवारीमध्ये आपल्याला बेरोजगारी ही सर्वात मोठी दिसते. CDS मध्ये दिसेल, US मध्ये दिसेल की CWS मध्ये दिसेल. जेव्हा तुम्हाला इथे CDS चा जेव्हा उल्लेख येईल तर तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल मित्रांनो, इथं दिवसाचा संबंध आहे. तर त्यामुळे ही जी काही सर्वात मोठी बेरोजगारी कशामध्ये दिसेल आपल्याला, CDS मध्ये दिसेल. आणि सर्वात कमी बेरोजगारी कशामध्ये दिसेल आपली, US मध्ये दिसेल. येस ऑर नो. आणि भारतामध्ये जेव्हा आपण बेरोजगारी जेव्हा आकडेवारी जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपण तिन्ही गोष्टीमध्ये आपण बेरोजगारी सांगत असतो. म्हणजे आपल्याला त्या गोष्टी कशा करायच्या असतात, टॅली करायच्या असतात. फॉर्म्युला आपल्याला तो लक्षात घ्यायचा असतो. इथपर्यंत तुमच्या हे लक्षात आलं असेल तर मित्रांनो आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न येत असतात. आता याच्यामध्ये आपल्याला 2 शब्द लक्षात घ्यायचे. एक आहे टाइम रेट आणि दुसरा आहे या ठिकाणी इथे पर्सन रेट. टाइम रेट आणि पर्सन रेट हे 2 शब्द महत्वाचे आहेत. याला आपण मराठीमध्ये लक्षात न ठेवता इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. बघा, पर्सन रेट म्हणजे काय, व्यक्ती दर, आणि टाइम रेट म्हणजे काय, वेळ दर. आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. एक उदाहरण तुम्हाला मी देतोय. समजा एक आपल्याला काम करायचं आहे आणि या कामासाठी जवळपास 5 लोक काम करतायत आणि हे 5 लोक जवळपास 2 दिवस काम करत आहे. आता मला सांगा मित्रांनो, मी जर तुम्हाला असं जर विचारलं एक काम 5 लोक काम करतायत 2 दिवस, तर आता मला सांगा जर मी तुम्हाला असं विचारलं की किती लोक काम करतायत, तुमच्या प्रश्नाचं उत्तर किती असेल,
5 लोक हे काम असेल, येस ऑर नो? पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की जर समजा यामध्ये या एक काम विशिष्ट काम करण्यामध्ये समजा एक काम आहे एबीसी, हे काम करण्यासाठी तुम्हाला किती तास लागले, तुम्ही कसं सांगणार? तर सोपं आहे. आणि तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की एका दिवसात किती काम केलेलं आहे. एका दिवसात समजा आपण 5 तास काम केलेलं आहे, म्हणजे मग आता मला सांगा एबीसी हे काम करण्यासाठी आपल्याला किती टाइम लागलेला आहे. तर सोपं आहे, 5 लोकांनी काम केलं असेल एका दिवसामध्ये 5 तास, तर 2 दिवसामध्ये किती असेल? 10 तास. म्हणजे एकूण किती तास काम झालं असेल? 50 तास काम झालेलं आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं आपण का लक्षात घेतोय? कारण की एका प्रकारचं युनिट आहे, जसं की किलोग्राम असेल, लिटर असेल, ग्राम असेल, नॅनोमीटर असेल, हे जसे युनिट आहे तसे हे युनिट आहे काम मोजण्याचे किंवा तास मोजण्याचे. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जेव्हा आपण एखादं काम करतो तेव्हा आपण काय म्हणतो? आपल्या शेतामध्ये 10 लोकांनी काम केलं. पण लक्षात घ्या मित्रांनो, जसं की आमचं टीचिंग फील्डमध्ये समजा एखादा टीचर जेव्हा काम करतो तेव्हा तो असं नाही म्हणत की मी 10 दिवस काम केलं, तो म्हणतो की मी 100 तास काम केलं. कारण की पेमेंट कशावरती भेटतो? तासांवरती भेटतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे काही नंबर ऑफ वर्किंग आवर्स असतात ते वेगळे असतात आणि जे काही युनिट असते ते वेगवेगळे असते, येस ऑर नो? आता लक्षात घ्या मित्रांनो, पर्सन रेट म्हणजे काय? जेव्हा तुम्ही किती लोकांनी काम केलं जेव्हा हे सांगता याला म्हणतो आपण पर्सन रेट. हे काम करण्यासाठी किती वेळ लागला हे जेव्हा आपण सांगतो त्याला आपण काय म्हणायचं? इथे आपण टाइम रेट. समजला? सोपी कन्सेप्ट आहे. फक्त आपल्याला हे समजून घ्यायचंय की ह्या 2 कन्सेप्ट आपल्याला इथे कुठे लागू होतात. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही इथे सीडीएस ही जेव्हा संकल्पना जेव्हा सांगतात त्यासाठी आपण कोणतं युनिट वापरतो? पर्सन रेट की टाइम रेट? तर आपण इथे नेहमी वापरतोय टाइम रेट. हे लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावरती नेहमी प्रश्न आलेला आहे. नेहमी आपण टाइम रेट नावाची ही संकल्पना वापरतो. जसं की तुम्हाला माहित असेल की जेव्हा मनरेगाच्या जेव्हा आपल्या न्यूज येतात पेपरमध्ये तेव्हा ते असे म्हणतात की 100 कोटी तास काम झालेलं आहे, 20 तास कोटी काम झालेलं आहे. मग ते असं म्हणू शकत नाही का 5 कोटी लोकांनी काम केलं? नाही, तिथे जो काही रेट वापरतो आपण, एकक जे वापरतो ते कोणतं असेल? टाइम रेट. मनरेगासाठी आपण कोणतं वापरतोय? टाइम रेट. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, दुसरा शब्द आहे आपला पर्सन रेट मध्ये. आता जेव्हा आपण पर्सन रेट जेव्हा लक्षात घेतो तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की हे युनिट कोण यूज करते. तर हा आहे या ठिकाणी पर्सन रेट. हा जे काही युनिट आहे ते 2 गोष्टींसाठी आपण इथे वापरतो. तर एक आहे आपलं CWS साठी आणि दुसरं आहे आपलं US साठी. सोपं आहे, म्हणजे ह्या 2 गोष्टींसाठी आपण कोणतं युनिट वापरतोय? हे आहे आपलं पर्सन रेट. तुम्हाला तुमच्या परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतात, खालीलपैकी आपण पर्सन रेट हे कशासाठी वापरतो? तर कशासाठी असेल? CWS आणि US, किंवा याच्यामध्ये आपण हे सुद्धा म्हणू शकतो USS किंवा UPS, कारण की तोच त्याचा भाग आहे. तर अशा प्रकारचा याच्यावरती असणारे क्वेश्चन्स हे तुम्हाला नेहमी येत असतात. राज्यसेवा मेन्सला तर हे कॉमन क्वेश्चन्स आहे. तर त्यामुळे याच्यावरती आपल्याला प्रिलिमवरती थोडं काम करणं हे गरजेचं आहे, म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे बघितल्या. तर तुम्हाला ही आता ही बास्केट लक्षात आली असेल. आता तुम्हाला जे काही प्रश्न येतात ती आता आपली दुसरी बाब आहे. तर ती अशा प्रकारची आहे की आपल्या देशामध्ये बेरोजगारीचे प्रकार किती आहेत, या प्रकारावरती आपल्याला नेहमी प्रश्न येतो. तर आपण त्या प्रकारावरती आपण आता थोडंसं डिस्कस करूयात. बघा, आपल्या देशामध्ये जी बेरोजगारी आहे याचे प्रामुख्याने 11 प्रकार पडतात. मग हे कोणते प्रकार असतील? सुशिक्षित बेरोजगारी, कमी प्रतीची बेरोजगारी. थोडंसं आपण याला इथे इंग्लिश मध्ये सुद्धा समजून घेऊया. आता सुशिक्षित बेरोजगारी म्हणजे काय असेल? याला आपण म्हणतो एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. आता एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट या शब्दाचा अर्थ काय होतो? समजा एखाद्या व्यक्तीचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, तो चांगला MBA झालेला आहे, चांगलं एकदम बेस्ट एज्युकेशन आहे, पण तरी सुद्धा त्याला चांगलं शिक्षण असून सुद्धा जर त्या व्यक्तीला जर चांगला जॉब मिळत नसेल तर अशा व्यक्तीला काय म्हणायचं आपण? सुशिक्षित बेरोजगारी. गावाकडे आपण वापरतो ना, हा चांगला शिकलेला आहे पण याला जॉब मिळत नाही, म्हणजे तो कोणता बेरोजगार असेल? सुशिक्षित बेरोजगारी, एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. आता दुसरा शब्द आहे तो आहे कमी प्रतीची बेरोजगारी. याला म्हणतो आपण अंडर एम्प्लॉयमेंट. अंडर एम्प्लॉयमेंट. आता अंडर एम्प्लॉयमेंट या शब्दाचा अर्थ हा होतो की समजा
एखादा व्यक्ती आहे तर त्या व्यक्ती समजा PhD झालेला आहे, एकदम भारी एज्युकेशन आहे, बेस्ट टू बेस्ट एज्युकेशन त्याला मिळालेलं आहे, त्याने एकदम चांगली डिग्री घेतलेली आहे, पण तरी सुद्धा तो कोणता जॉब करतोय? तो एखादा छोटासा क्लर्कचा जॉब करतोय. तुम्हाला माहित असेल आताच पोलीस भरती झाली. या पोलीस भरतीमध्ये किती लोकांनी अप्लाय केला? त्यापेक्षा हे महत्वाचं आहे की अशा लोकांनी अप्लाय केला की ज्यांची क्षमता जी आहे जॉब करण्याची किंवा लायकी ही खूप जास्त आहे. तुम्हाला माहित असेल की असे कितीतरी बरेच जॉब आहेत, अप्लाय आहेत की त्यांचं जे काही क्वालिफिकेशन आहे हे जवळपास MBA आहे. मी असं एक कॅन्डिडेट बघितला ज्याचं त्या ठिकाणी तिथे BMS झालं होतं. कॅन यू इमॅजिन दिस की एखादा BMS कॅन्डिडेट पोलीस भरतीसाठी जातोय? हे सध्या आपल्या देशामध्ये घडत आहे. आणि एवढंच नाही, तो BMS कॅन्डिडेट नंतर पोलीस भरतीसाठी जॉईन सुद्धा होतो. त्याची लायकी काय आहे? खूप मोठी लायकी आहे. देशामध्ये लोकांना आरोग्य सेवा देणं ही त्याची चांगली जॉब प्रोफाईल आहे. पण तो कुठे गेलाय? आपला शिपाई झाला तो. म्हणजे याचा अर्थ बघा, कोणताही जॉब कमी जास्त नाहीये, पण अपेक्षा ही असते की तुम्ही त्या शिक्षणासाठी जर एवढं चांगला जर खर्च केला असेल, एवढं जर तुम्ही अभ्यास केला असेल, तर शेवटी जर तुम्ही जर तिथे खालच्या लेवलला जर जात असाल तर हे जे काही नुकसान आहे ते कोणाचं आहे? आपल्या देशाचं नुकसान आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ही गलती कोणाची आहे, चूक कोणाची आहे? ऑब्व्हियसली तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल की त्या BMS वाल्याची गलती आहे, कारण की त्यांनी कशाला जायचं तिकडे. पण तुम्ही हा कधी विचार केला का की BMS ला तिकडे का जायची गरज पडली? कारण की त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी चांगला जॉब मिळत नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला जर अंडर एम्प्लॉयमेंट किंवा कमी प्रतीचा रोजगार जर स्वीकारावा लागत असेल, त्याला जबाबदार कोण आहे? आपलं शासन जबाबदार आहे. आज तुम्हाला माहित असेल मित्रांनो, BEd D.Ed झालेले लोक आज चायची टपरी चालवतात, वडापावचा गाड्या चालवतात. ती गोष्ट काम करणं चुकीचं नाहीये, पण चुकीची ही गोष्ट आहे की त्यांची क्षमता आज खूप चांगल्या पद्धतीने असून सुद्धा त्यांना ते खालच्या लेवलचं काम करावं लागतं. एक मुलगा आहे, आत्ताच एक जस्ट एक्झाम्पल, तर तो सध्या जिल्हा परिषदमध्ये सिलेक्ट झालाय. आता जिल्हा परिषदची ऍड आली, त्याच्यामध्ये रिझल्ट लागला आणि त्याचं नाव असून सुद्धा तो अजिबात खुश नाहीये. तो म्हणतो की सर माझं जे काही चायची टपरी आहे ती बबरी आहे. मी म्हटलं का रे बाबा असं का? त्यांनी सांगितलं की जेव्हा मी तिथे जॉईन करेन तर तिथे मला जो काही पगार असेल हा खूपच कमी पगार आहे. 3 वर्ष तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून तिथे काम करावं लागेल. आणि मला सांगा, जर एखाद्या व्यक्ती जर 8,000 जर पगार असेल 3 वर्ष, शक्य आहे का 3 वर्ष जगणं 8,000 मध्ये? तेही आजच्या जमान्यामध्ये, महागाईच्या जमान्यामध्ये. मे बी आता हा पगार कदाचित वाढवला असेल शिक्षण सेवकासाठी, पण त्यांनी मला सांगितलं की सर खूपच कमी पगार आहे. नंतर 3 वर्षानंतर मिळेल, खूप चांगला पगार मिळेल, पण त्याचं काय करायचं नंतर? तो म्हटला की मी आज या माझ्या हॉटेलमध्ये, छोट्याशा हॉटेलमध्ये दिवसाला 3,000 रुपये रोज कमवतो. मी महिन्याला मी कमीत कमी 70,000 ते 80,000 रुपये कमवतो. तिकडे कशाला जातो मी? मग आता मला सांगा मित्रांनो, जर ही जर स्थिती असेल तर ही स्थिती आपल्या सरकारला कळत नाही का की बाबा तुम्ही मुलांना चांगलं शिक्षण देताय, देश घडवताय, आणि तुम्ही आपल्या देशाला असं नेतृत्व देताय की जे नेतृत्व खचलेलं आहे, जे फक्त काहीतरी पोटा पाण्याचा हिशोब आहे म्हणून 3 वर्ष कसं तरी हे ढकलायचे, नंतर चांगला पगार घ्यायचा आहे. मला सांगा, चांगला शिक्षक तिथे घडू शकेल का? अजिबात नाही. त्याला जबाबदार कोण आहे? आपली शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे. म्हणजे याला कोण जबाबदार आहे? आपलं सरकार जबाबदार आहे. लक्षात घ्या, आज आपल्या देशामध्ये कमी प्रतीचा रोजगार हे वाढणं हे सरकार जबाबदार आहे, शिक्षण व्यवस्था जबाबदार आहे. आणि हे जे काही प्रमाण आहे आपल्या देशामध्ये आता दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणजे ज्याला मिळेल ते काम आपल्या देशामध्ये आपण ते करतोय. याचं जे काही अपयश आहे ते आपल्या सरकारचं अपयश आहे. आता दुसरी जी काही बेरोजगारी आहे ती आहे आपली छुपी आणि प्रच्छन्न बेरोजगारी. लक्षात घ्या मित्रांनो, प्रामुख्याने रोजगारीचे 2 प्रकार पडतात. बेरोजगारीचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे हा ग्रामीण भारतामधला आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो आपला शहरी भारतामधला आहे. आता मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तुमच्या अंदाजाने कोणत्या प्रकारची बेरोजगारी ही आपल्या देशामध्ये जास्त असेल? ग्रामीण भारतामध्ये जास्त आहे की शहरी भारतामध्ये जास्त आहे? शहरी भारतामध्ये बेरोजगारी जास्त आहे की ग्रामीण भारतामध्ये? तर याचं उत्तर खूप सरळ सोपं आहे. ज्या भागामध्ये लोकसंख्या जास्त त्या भागामध्ये सर्वात जास्त बेरोजगारी. आणि तुम्हाला माहित असेल की आपल्या भारतामध्ये शहरी लोकसंख्या किती आहे?
याचं प्रमाण किती आहे, तर याचं प्रमाण आहे 31.8%. एवढी लोकसंख्या आपली शहरामध्ये राहते 2011 या जनगणनेनुसार. आणि ग्रामीण भारतामध्ये किती राहत असेल, तर ही लोकसंख्या आहे जवळपास 68.2%. बरोबर ना? एवढी लोकसंख्या ही आपली ग्रामीण भारतामध्ये राहते. आता हे तुम्हाला मी स्पेसिफिक आकडे का सांगितले याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतो, कारण हे बेसिक आकडे आहेत. लक्षात घ्या, सर्वात जास्त लोक हे आपले ग्रामीण भारतामध्ये राहतात. याचं प्रमाण हे 68% आहे. आणि या ठिकाणी जर मी तुम्हाला असं म्हटलं की आपल्या देशामध्ये 3 प्रकारचे क्षेत्र आहेत, उद्योग, कृषी आणि सेवा. यापैकी सर्वात जास्त कोणत्या क्षेत्रामध्ये लोकांना रोजगार मिळतो, तर याचं उत्तर काय असेल, तर कृषी क्षेत्र आहे. कृषी क्षेत्रामध्ये आपल्या देशामध्ये जवळपास 45% लोक ह्या कृषी क्षेत्रामध्ये काय असतात, अवलंबून असतात. आणि जर हे ठिकाण जर आपण अप्रत्यक्ष जर बघितलं तर जवळपास 60 to 70% लोक हे कृषी क्षेत्रावरती अवलंबून आहे. म्हणजे सर्वात जास्त रोजगार हा कुठे लपलेला आहे, ग्रामीण भारतामध्ये. पण लक्षात घ्या मित्रांनो, ग्रामीण भारताचा प्रॉब्लेम असा आहे की ग्रामीण भारतामध्ये प्रचंड बेरोजगारी जी आहे ती सर्वात जास्त आहे. छुपी बेरोजगारी जी आहे ती सर्वात जास्त आहे. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर छुपी बेरोजगारी म्हणजे काय. चला एक तुम्हाला मी उदाहरण देतो. समजा ग्रामीण भारतामध्ये समजा एक एरिया आहे, हा समजा 10 एकराचा एरिया आहे. या 10 एकरामध्ये साधारण आपण एक उदाहरण घेऊयात की 10 पोते होतात. 10 पोते होतात आणि यासाठी किती लोक काम करतात, 5 लोक या ठिकाणी ते काम करतात. हे फक्त उदाहरण आहे, हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. बघा 10 एकरामध्ये 10 पोते एवढं उत्पादन होते आणि 5 लोक या ठिकाणी ते काम करतात. म्हणजे 5 लोक या 10 एकरासाठी इनफ आहेत, ओके आहे. परंतु आपल्या देशामध्ये सुद्धा काय होत चाललंय, मुळात एरिया हा तेवढाच आहे, 10 एकराचा एरिया आहे आणि 10 पोत्याचं उत्पादन होत आहे. परंतु या ठिकाणी लोक किती काम करतायत, हे लोक काम करण्याची जी संख्या आहे जवळपास 20 लोक काम करतायत. मग आता मला सांगा किती लोक एक्स्ट्रा आहेत याच्यामध्ये. याचा अर्थ हा होतो की याच्यामध्ये 15 लोक याच्यामध्ये एक्स्ट्रा काम करतायत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर असं का, जिथे आपल्याला 5 लोकांची आवश्यकता आहे तिथे 20 लोक का काम करतायत. कारण की तुम्हाला माहिती की ग्रामीण भारतामध्ये कसं असते, समजा ग्रामीण भारतामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्याकडे खूप मोठी जमीन असेल किंवा 10 एकर जमीन असेल तर घरातील संपूर्ण जे कुटुंब आहे त्या शेतीमध्ये एंगेज असते. मुलगा असेल, नातू असेल, सासरा असेल, सासू असेल, सगळे लोक त्याच शेतीमध्ये एंगेज असतात. पण लक्षात घ्या किती लोकांची आवश्यकता आहे, केवळ 5 लोकांची. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की जे काही बाकीचे लोक आहेत तर त्या दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ शकत नाहीत का, दुसरं काम करू शकत नाही का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. किंवा तुम्ही मला सांगा की हे जे काही लोक आहेत दुसऱ्याच्या शेतामध्ये का कामाला जात नाही, त्यांना स्वतःच्या शेतामध्येच काम करायचं असते. त्याचं कारण हेच आहे की आपल्या ग्रामीण भारतामध्ये एका प्रकारचं ते म्हणतो ना आपण एक न्यूनगंड असतो की नाही, मी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करायला जाणार नाही, माझी शेती आहे ना, मी माझी शेती करणार. आपल्याला दुसऱ्याच्या शेतावरती जायचं नाही, आपल्याला दुसऱ्याच्या धुऱ्यावरती जायचं नाही, ना ती बाई पाठवायची ना माणसाने जायचं. मग घरामध्ये किती वांदे असले तरी चालते खाण्यापिण्याचे, पण आपण आपलं काम करायचं. लक्षात घ्या, हा तर ॲटिट्यूड आहेच. पण सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ग्रामीण भारतामध्ये जे काही आपल्याला म्हणतो ना जॉबच्या सुविधा ह्या खूप कमी आहे. जर मी तुम्हाला असं म्हटलं की ग्रामीण भारतामध्ये काही लोक बेरोजगार आहे, जर त्यांना जर कळालं की त्या ग्रामीण भारतामध्ये एक छोटीशी फॅक्टरी आलेली आहे, ते लगेच त्या फॅक्टरीमध्ये कामाला जातील. पण आपल्या ग्रामीण भारतामध्ये मुळात रोजगारच तयार होत नाही. कोणताही उद्योग ग्रामीण भारतामध्ये जायला तयारच नाहीये. कोणताही MSME किंवा कोणताही छोटा उद्योग ग्रामीण भारतामध्ये जास्त वाढू शकत नाही. आणि याला जबाबदार कोण आहे, आपलं सरकार जबाबदार आहे. जी काही प्रणाली आहे आपली ती जबाबदार आहे. म्हणजे आज आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी वाढण्याचं कारण जे असेल ते काय असेल, सामाजिक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणि विशेषतः राजकीय व्यवस्था. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येऊ शकते की ग्रामीण भारतामध्ये जास्त कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते, तरी कोणती असेल, छुपी बेरोजगारी. मग आता लक्षात घ्या, छुपी बेरोजगारीचं वैशिष्ट्य काय आहे. वैशिष्ट्य हे असेल की कितीही लोकांनी अतिरिक्त काम केलं पण तरी सुद्धा उत्पादन वाढत नाही
कितीही जरी अतिरिक्त काम असेल, कितीही अतिरिक्त लोकांनी काम केलं असेल, उत्पादन वाढत नाही. म्हणून अशा प्रकारच्या बेरोजगारीला आपण असं म्हणतो सीमांत उत्पादकता ही शून्य असते. सीमांत उत्पादकता ही कशा प्रकारची आहे? हे शून्य आहे. क्लिअर झाला? छुपी बेरोजगारीचं वैशिष्ट्य काय असेल की सीमांत उत्पादकता ही शून्य असते. आता इथे शून्य असं का म्हटलं असेल? कारण की यामुळे बघा उत्पादन वाढलेलं आहे का? 10 पोते आधीही होतं, आताही तेवढंच आहे. आणि शेतीचं तुम्हाला माहिती आहे किती लोक जर एक्स्ट्रा वाढले तर उत्पादन वाढणार आहे का? त्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचं आपल्याला फर्टिलायझर वापरावं लागेल, तशा प्रकारचं आपलं बी बियाणं वापरावं लागेल. जर आपण ह्या गोष्टी केल्या तर उत्पादन वाढेल. लोकांमुळे उत्पादन वाढणार आहे का? नाही. म्हणून लक्षात घ्या सीमांत उत्पादकता ही शून्य असते. आणि इंग्लिशमध्ये आपल्याला असं म्हणायचं मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी इज झिरो. मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी इज झिरो. तर हे थोडं लक्षात ठेवत चला, कारण की तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की सीमांत उत्पादकता ही शून्य असते, ही खालीपैकी कोणत्या बेरोजगारीशी संबंधित आहे? तर कोणती बेरोजगारी असेल? आपली छुपी बेरोजगारी. आता हे झालं आपलं छुपी बेरोजगारी. आता आपला पुढचा मुद्दा आहे तो आहे आपला खुली बेरोजगारी. आता खुली बेरोजगारी म्हणजे काय? याला आपण ओपन अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. आता लक्षात घ्या ग्रामीण भारतामध्ये सर्वात जास्त कोणती आढळत असेल? छुपी बेरोजगारी. मग शहरी भारतामध्ये कोणती आढळत असेल? खुली बेरोजगारी. आता खुली बेरोजगारी म्हणजे काय आपण ते समजून घेऊयात. आता बघा ग्रामीण भारतामध्ये तुम्हाला माहित आहे की बेरोजगारीची स्थिती असते. मग अशा वेळेस लक्षात घ्या जेव्हा ग्रामीण भारतामध्ये जेव्हा लोक बेरोजगार जेव्हा असतात ते कुठे स्थलांतर करतात? शहरी भारतामध्ये स्थलांतर करतात. हे बघा इथे असणारा बेरोजगार शहरी भारतामध्ये आला, इथेही शहरी भारतामध्ये आला. म्हणजे लक्षात घ्या ग्रामीण भारतामध्ये असणारी जी बेरोजगारी आहे आता ती कुठे केंद्रित झालेली आहे? शहरी भारतामध्ये. येस ऑर नो? जर समजा ही बेरोजगारी जर समजा शहरी भारतामध्ये जर केंद्रित झाली असेल तर सर्वात जास्त आता ही बेरोजगारी कुठे आहे? शहरी भारतामध्ये. लक्षात घ्या मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये जर तुम्ही जर काही ठिकाणी जर बघितले असाल तर काही ठिकाणी जवळपास 200 300 लेबर एका ठिकाणी थांबतात कामासाठी. काही एरिया मला असे माहित आहेत जसं की सांगवी असेल, त्याच्यानंतर आपल्या इकडे चाकण असेल किंवा इकडे पिंपरी चिंचवड असेल, रहाटणी असेल, या ठिकाणी असे 200-300 लोक उभे राहतात. आणि मग नंतर एक कॉन्ट्रॅक्टर येतो आणि त्यांना विचारतो की येणार का कामाला? ते हो म्हटले ते सगळे घेऊन जातात आणि टाइम संपला की त्यांना तिथे ते सोडतात. तर अशा प्रकारचे हे सगळे लोक आपल्याला पाहायला मिळतात पुण्यामध्ये. जे काही मोठमोठे शहरं आहेत औरंगाबाद असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या विशिष्ट ठिकाणी 100-200 लोक का जमा होतात आणि ते येतात कुठून? तर ते येतात ग्रामीण भारतामधून. मग त्यांना जेव्हा आपण प्रश्न विचारतो की तुम्ही इथे का आलात, ते सरळ सरळ सांगतात की साहेब आमच्या गावाकडे काम नाहीये. आमच्या गावाकडे काम नसल्यामुळे आम्ही कुठे येतो? शहरामध्ये येतो आणि आम्ही काम मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि विशेषतः लक्षात घ्या ते जे काही लोक असतात मुळात त्यांना कोणत्याही प्रकारचं कौशल्य नसते, चांगलं शिक्षण नसते. ते फक्त एकच काम करू शकतात, ते म्हणजे कोणतं असेल? मेहनतीचं काम, वेठ बिगारी काम करू शकतात. आणि त्यांची अवस्था अशी असते, मी त्यांना विचारलं मग तुम्ही आता मग पुण्यामध्ये येतात मग तुमची कमाई होते का? ते सरळ सरळ सांगतात की साहेब 30 दिवसापैकी आमचा जो काही पगार मिळतो आम्हाला हार्डली 12 ते 13 दिवस मिळतो. मग बाकीच्या वेळेस काय नाही म्हणे आम्हाला असंच थांबावं लागतं. आम्ही इथे 7 वाजता येतो, 2 वाजेपर्यंत इथे थांबतो. काम मिळालं तर ठीक आहे, नाही तर आम्ही परत जातो. मग त्यांना मी विचारलं की तुम्ही राहता कुठे? तर त्यांनी सरळ सांगितलं की साहेब इथे आमचे जॉबचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत, राहणार कुठे? तर त्यांनी सरळ सांगितलं आम्हाला जिथे मिळेल आम्ही तिथे राहतो. ते म्हणे की मी सध्या स्टेशनमध्ये राहतो, कोणी म्हटलं की आम्ही इथे शिवाजीनगरच्या स्टेशनमध्ये राहतो. अशी त्यांनी पर्याय सांगितले. कारण की त्यांना असं म्हणायचं होतं की आम्हाला जो काही रोजगार मिळतो जसा आहे तसा आम्ही स्वीकारतो, आमचं पोट भरतो आणि बाकीचा पैसा आम्ही गावाकडे पाठवतो. मग मला सांगा असे जे काही स्थलांतरित जे काही लोक आहेत ते इथे शहरी भारतामध्ये काय येतात हो? कारण की प्रॉब्लेम तोच आहे ना, शहरी भारतामध्ये रोजगार मिळत नाही. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त खुली बेरोजगारी जी आहे,
ओपन अनएम्प्लॉयमेंट ती कुठे पाहायला मिळतो आपल्याला? शहरी भारतामध्ये. हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न येतो की खुली बेरोजगारी ही शहरी भारतामध्ये नसते. तर हे वाक्य बरोबर असेल का? नाही. शहरी भारतामध्ये ही खुली बेरोजगारी असते आणि ग्रामीण भारतामध्ये कोणती असते? छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. क्लिअर झालं? आता याच्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचंय. बघा, शहरी भारतामध्ये खुली बेरोजगारी याचा अर्थ काय होतो? ग्रामीण भारतामध्ये असणारी बेरोजगारी, स्थलांतरित बेरोजगारी जेव्हा शहरी भारतामध्ये जेव्हा केंद्रित होते याला म्हणतो आपण खुली बेरोजगारी. आता हे सगळे मी तुम्हाला ओरली सांगतोय, पण याची तुम्हाला आता मिनिंग लक्षात येत आहे. जेव्हा कधी तुम्ही हे पुस्तक जेव्हा वाचाल तेव्हा आणखीन त्याला इथे अंडरलाईन करून घ्या या वाक्यांना, कारण की अशा प्रकारच्या व्याख्या तुम्हाला इथे मदत करतात. आता बघा, दुसरी बेरोजगारी आहे आपली हंगामी बेरोजगारी. आता हंगामी बेरोजगारी म्हणजे काय? हंगामी म्हणजे सोपं आहे. हंगाम चालू आहे, रोजगार भरपूर. हंगाम संपला, व्यक्ती बेरोजगार. जसं की तुम्हाला माहित आहे की जेव्हा ग्रामीण भारतामध्ये जेव्हा पावसाळा असतो, हिवाळा असतो, तेव्हा ग्रामीण भारतामध्ये असणारे जे शेतमजूर आहेत त्यांना खूप सारे कामं असतात, बिझी असतात एकदम. पण जसा उन्हाळा स्टार्ट झाला, जसा मार्च स्टार्ट झाला, तसं त्यांचे जे कामं आहेत ते बंद होतात, कारण की शेतीची काम बंद होतात. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा त्यांचा हंगाम संपतो तेव्हा ते काय होतात? बेरोजगार. आणि लक्षात घ्या, सर्वात जास्त हंगामी बेरोजगारी कुठे आढळत असेल आपल्याला? ग्रामीण भारतामध्ये की शहरी भारतामध्ये? ग्रामीण भारतामध्ये. का बरं? कारण की भारतामध्ये जर विचार केला आपण की ग्रामीण भारतामध्ये आपल्याला तेवढ्या सुविधा उपलब्ध नसतात. ग्रामीण भारतामध्ये लक्षात घ्या, जसं की एक छोटस गाव आहे 50-60 लोकांचं, तिथे आपण एखादा बिझनेस लगेच चेंज करू शकतो का? मी म्हणजे एखाद्या 10,000 लोकसंख्येत जरी गाव असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचा बिझनेस बदलू शकत नाही. पण शहरामध्ये ते शक्य होते. जसं तुम्ही बघत असता, जसा सीझन बदलला की लोक त्यांचा बिझनेस बदलतात. उन्हाळा स्टार्ट झाला, लगेच काहीतरी आईस्क्रीम विकायला सुरुवात करतात. उन्हाळा संपला, पावसाळा चालू झाला, लगेच छत्र्या विकायला सुरुवात करतात किंवा जॉकेट विकायला सुरुवात करतात किंवा पालेभाज्या विकायला सुरुवात करतात. पण तसं मला सांगा, ऑप्शन हा ग्रामीण भारतामध्ये असतो का? नाही. आणि विशेषतः ही जी काही बेरोजगारी आहे, हंगामी बेरोजगारी, ही केवळ ग्रामीण भारतामध्ये पाहायला मिळते. शहरी भारतामध्ये खूपच कमी असते. खूपच कमी का असते? कारण की ग्रामीण भारतामध्ये सुविधा ह्या खूप कमी असतात, पण शहरी भारतामध्ये तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज असतात, संधी असतात की तुम्ही तुमचा जो रोजगार आहे तो बदलू शकता. समजा तुम्हाला वाटलं की आज मला जॉबचा मूड नाही, आता मी दुसरीकडे काम करायला सुरुवात करतो, लगेच तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी काम मिळू शकते. फक्त काम करणारा पाहिजे. ते म्हणतात ना, ते खरी मन आहे. शहरामध्ये फक्त काम करणारा पाहिजे, भरपूर काम करू शकतो आणि भरपूर पैसे कमवू शकतो. यासर न तुम्ही हे ऐकलं असेल. तर हे जे काही मन आहे त्यासाठीच खरी आहे, कारण की शहरी भारतामध्ये तुम्हाला काही ना काही काम मिळतेच. आता हे झालं आपलं हंगामी बेरोजगारी. आता आपल्याला पुढे जायचं आहे, ते आहे तांत्रिक बेरोजगारी. आता तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय? जेव्हा तुमच्याकडे तंत्रज्ञान जेव्हा असते तर तेव्हा तुम्हाला चांगला रोजगार असते. पण लक्षात घ्या, जेव्हा समजा एखादा अचानक तंत्रज्ञान समजा अपग्रेड झालं, तुम्हाला एक आपल्या टीचरचं मी उदाहरण देते. बघा, कोविडच्या आधी काही शिक्षक असे होते की जे बोर्डवरती शिकवायचे. कोणता बोर्ड? साधा बोर्ड, ब्लॅक बोर्ड. पण जसं तंत्रज्ञान आलं तसं त्यांना ते शिकवायला जमत नव्हतं ह्या बोर्डवरती. ते म्हटलं की सर आम्हाला काही जमत नाही. मग आता ते बेरोजगार झालेत का? येस झाले. आता एक तुम्हाला मी आणखीन एक बेस्ट ऑप्शन सांगतो. आज मी तुमच्या पुढे शिकवतोय, आपण याच्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा आपण वापर करतोय, पण मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगू शकतो की पुढच्या 10 वर्षानंतर तुमच्या पुढे टीचर नसतील. म्हणजे तुमच्या पुढे टीचर नसेल, तुमच्या पुढे कोण असेल? रोबोट असतील. आणि रोबोट आणि टीचर जसे मी तुम्हाला शिकवतोय, जसे तुम्हाला प्रश्न विचारताय, तसंच तो रोबोट तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. इवन रोबोट हा एखाद्या टीचरपेक्षा तो जास्त शिकवू शकेल. समजा त्याला जर अर्थ दाखवायची आहे तो लगेच तो अर्थ दाखवेल व्हर्च्युअल मध्ये. म्हणजे अशा प्रकारची टेक्नॉलॉजी भविष्यामध्ये येणार आहे. मग याच्यामध्ये बेरोजगार कोण होणार आहे? टीचर. आणि हे लक्षात घ्या मित्रांनो, आज तुम्हाला माहित असेल की AI याचा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे की आज जे काही संगीतकार आहेत ते बेरोजगार झालेत. फक्त त्या AI सॉफ्टवेअरला तुम्ही असं म्हणायचं की तेरे नाम आणि परदेसी ही ट्यून मला एकत्र करून दाखव, लगेच तो एकत्र करून दाखवतो. त्याला म्हटलं की आपण एक असं पेंटिंग काढ की जे समुद्र किनाऱ्यावरती एक मुलगा बसलेला आहे आणि त्याच्या डोक्याच्या वर हत्ती बसलेला आहे.
लगेच तुम्हाला एका सेकंदामध्ये तुम्हाला तशाच प्रकारचं चित्र काढून देते. म्हणजे जे म्हणतो ना आपण, जे माणसाला करायला आपल्याला तासनतास लागतात ते AI तुम्हाला काही सेकंदामध्ये या ठिकाणी देत आहे. आणि तुम्हाला माहित असेल की तुम्ही मटा पेपर जर वाचत असाल तर मटा पेपरमध्ये आता जे इमेज आहेत ते कोणत्या वापरतात? AI इमेज. आणि AI इमेज तर एवढा छान आहे जे आपण इमॅजिन करू शकत नाही. पण तुमच्या हे लक्षात आलं का की त्या मटाच्या AI इमेजमुळे जो की कॅमेरामन आहे त्याचा रोजगार गेला. म्हणजे जेव्हा तंत्रज्ञान जेव्हा येते आणि त्या तंत्रज्ञानामध्ये जेव्हा तुम्हाला ऍक्सेप्ट करता येत नाही तेव्हा तुम्हाला काय व्हावं लागतं? बेरोजगार व्हावं लागतं. तंत्रज्ञानामुळे जेव्हा तुम्ही बेरोजगार होता तशा प्रकारच्या बेरोजगारीला काय म्हणायचं ते? तांत्रिक बेरोजगारी. आता एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. जसं की आपल्या भारतामध्ये आधी जे काही व्यवहार व्हायचे बँकेमध्ये प्रत्येक गोष्टी लिखापढी असायची. आता काय आहे? लिखापढी हा प्रकार आहे का बँकेमध्ये? सगळं कॉम्प्युटर बेस आहे. इव्हन तुम्हाला माहित असेल की आता बरेच लोकांना बँकेमध्ये जाण्याची गरज बिन नाही आहे. इथूनच तुम्ही तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता किंवा ATM मधून पैसे काढू शकता. पण यामुळे सर्वात जास्त जॉब कोणाचा गेला असेल? कॅशियर लोकांचा. तुम्हाला माहित असेल मागच्या 25-30 वर्षामध्ये एका बँकेमध्ये कमीत कमी 2-2, 3-3 कॅशियर असायचे. आज किती कॅशियर असतो? एक कॅशियर असतो. तो कॅशियरचंही काम करतो आणि तो क्लरिकलचंही काम करतो. म्हणजे आता ही अवस्था झालेली आहे तांत्रिक घडामोडीमुळे. आता दुसरा आहे घर्षणात्मक बेरोजगारी. आता घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे काय असेल? याचा अर्थ हा होतो दोघांमध्ये घर्षण आहे. आता हे घर्षण कोणामध्ये आहे? एक आहे तुमचा हा जॉब आणि एक आहे तुमचा हा जॉब. हा जॉब तुम्हाला इथे पगार मिळतोय जवळपास 70,000 रुपये. आणि तुम्हाला माहिती आहे की हा जो काही जॉब आहे याच्यामध्ये मला काही इन्क्रीमेंट होत नाही, पगार माझा तेवढाच आहे 70,000. पण लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या हे लक्षात येते की हा पगार जो आहे हा मला इथे कमी मिळतोय, जर मला जर वाढवायचा असेल तर मी काय करेल? ही कंपनी सोडून देईल. मग तो दुसऱ्या कंपनीमध्ये जेव्हा जॉईन होतो तर तेव्हा तिथे त्याला पगार मिळतो जवळपास 5 लाख रुपये. म्हणजे चांगला जॉब सोडून अतिशय चांगला जॉब मिळवण्यासाठी आपण काही दिवस काय करतो? इथे बेरोजगार राहतो. तुम्हाला जर मोठा चांगला जर जॉब मिळवायचा असेल, लगेच चांगला जॉब मिळेल का? थोडेसे इंटरव्ह्यू द्यावे लागतील, प्रिपरेशन करावं लागेल, स्किल एनहान्समेंट करावं लागेल. तर ते हा जो की गॅप आहे यालाच काय म्हणायचं इथे आपण? घर्षणात्मक बेरोजगारी. येस ऑर नो? आता एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. एक माझा मित्र होता, त्याचं समजायची की इन्कम आहे ते केवळ 50,000 रुपये होतं महिन्याला. आणि मागच्या 3 वर्षापासून तेवढं त्याचंच इन्कम होतं 50,000. ते काय पगार काही वाढत नव्हता. त्याचे खूप सारे प्रयत्न झालेत पगार वाढवण्यासाठी, काही पगार काही वाढत नव्हता. मग त्यांनी काय केलं? एक दिवस राजीनामा दिला आणि त्यांनी स्वतःचं स्किल एनहान्समेंट केलं. त्यासाठी तो स्पेशली फ्रान्समध्ये गेला होता, इटलीमध्ये गेला होता. तिथे त्यांनी त्याचं स्किल एनहान्समेंट केलं आणि त्याच्यानंतर त्याचा पगार किती झाला असेल त्याच कंपनीमध्ये? तो झाला जवळपास 5 लाख रुपये. पण त्यासाठी त्याला 6 महिन्याचा तो कोर्स करावा लागला. मग आता मित्रांनो मला सांगा, आधी पगार होता 50,000 जो वाढतच नव्हता. 6 महिन्यानंतर जेव्हा त्यांनी तो कोर्स केला, स्किल एनहान्समेंट केली, तेव्हा त्याचा पगार झाला जवळपास 5 लाख रुपये. असं का? कारण की सर्वात जास्त महत्व काय आहे? स्किल डेव्हलपमेंटला. आणि जेव्हा लक्षात घ्या तो 6 महिने जेव्हा बेरोजगार होता त्याला इथे आपण काय म्हणायचं? इथे घर्षणात्मक बेरोजगारी. आता लक्षात घ्या, घर्षणात्मक बेरोजगारी तुम्हाला समजून सांगत असताना याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत. एक आहे व्हॉलंटरी आणि दुसरा आहे इनव्हॉलंटरी. आता व्हॉलंटरी म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? ऐच्छिक. ऐच्छिक बेरोजगारी. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय असेल? अनैच्छिक. लक्षात घ्या मित्रांनो, ऐच्छिक आणि अनैच्छिक म्हणजे काय? व्हॉलंटरी म्हणजे काय असेल? जेव्हा तुम्ही स्वतःहून त्या जॉबला लात मारता, नाही चाहिए मुझे जॉब, भाड में जाओ, दॅट इज कॉल्ड एज अ ऐच्छिक बेरोजगारी. आणि अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? की तुम्हाला तो जॉब करायचा असतो, बट काय होते? जो काही तुमचा ओनर असतो किंवा जो काही बॉस आहे तुम्हाला तो काढून टाकतो. जा, फायर, यू आर फायर. म्हणजे याला म्हणतो आपण या ठिकाणी ते अनैच्छिक बेरोजगारी. ऐच्छिक बेरोजगारी आणि अनैच्छिक बेरोजगारीमध्ये काय संबंध असतो? ऐच्छिक बेरोजगारी आपण ही स्वतःहून स्वीकारतो आणि अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? तुमच्यावरती ही लादलेली असते. हा याच्यामध्ये असलेला हा फरक आहे. क्लिअर झालं? मग आता मित्रांनो मला सांगा, ही जी आपण इथे घर्षणात्मक बेरोजगारी जी बघितलेली आहे ही कोणत्या प्रकारची बेरोजगारी असेल? येस,
कोणत्या प्रकारची बेरोजगारी आहे? म्हणजे ऐच्छिक आहे की अनैच्छिक आहे? ऐच्छिक आहे, कारण की आपण याच्यामध्ये आपण जॉब हा स्वतःहून सोडलेला आहे. आणि ही जी काही बेरोजगारी आहे, घर्षणात्मक बेरोजगारी, ही प्रामुख्याने विकसित देशामध्ये पाहायला मिळते. विकसित देशामध्ये का? कारण की त्या देशामध्ये तुम्हाला खूप सारे जॉब उपलब्ध असतात. एक जॉब सोडायचा, दुसरा जॉब, तिसरा जॉब. परंतु भारतासारख्या ठिकाणी ते शक्य आहे का? एकदा जॉब गेला रे गेला, दुसरा जॉब मिळतो आणि नाकेनो. तर हे विकसनशील देशामध्ये ते शक्य होत नाही. नेहमी लक्षात घ्या, घर्षणात्मक बेरोजगारी ही प्रामुख्याने विकसित देशामध्ये पाहायला मिळते. आणि ही विशेषतः कोणत्या प्रकारची बेरोजगारी असेल? ऐच्छिक बेरोजगारी आहे. क्लिअर झालं? ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? जेव्हा स्वतःहून रोजगार स्वीकारतो, स्वतःहून जेव्हा आपण बेरोजगारी स्वीकारतो, याला म्हणतो आपण ऐच्छिक बेरोजगारी. अनैच्छिक बेरोजगारी म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला कामावरून काढून टाकलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज अ अनैच्छिक. स्वतः राजीनामा देणं ऐच्छिक, दुसऱ्यांनी राजीनामा द्यायला सांगितलं अनैच्छिक, असा तो फरक आहे. आता आपण ह्या दोन गोष्टी इथे समजून घेतल्या. आता नंतर आहे आपल्या इथे प्रासंगिक बेरोजगारी. प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय असेल? याचा अर्थ हा होतो की मुळात तुमच्याकडे कौशल्य आहे, परंतु तुम्हाला परमनंट जॉब न मिळाल्यामुळे तुम्ही काय करता? एखादा टेम्पररी जॉब तुम्ही जॉईन करता. आणि तुम्हाला माहित असेल की आज आपल्या गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब खूप सारे आहेत. 11 महिन्याचा जॉब. आता मित्रांनो, मला सांगा, एखाद्या व्यक्तीला जर कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जर जॉब मिळाला असेल, त्याला 11 महिने खूप चांगला जॉब मिळेल. पण त्याच्यानंतर काय? 11 महिन्यानंतर काय? त्याला काही दिवस बेरोजगार राहावं लागेल ना. म्हणजे याचा अर्थ हा होतो की तुम्हाला या ठिकाणी इथे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जॉब मिळतो, कॉन्ट्रॅक्ट संपला की तुम्ही काय होता? बेरोजगार म्हणता. मग आता मला सांगा, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कामाची शाश्वती आहे का? नाही. लक्षात घ्या, प्रासंगिक बेरोजगारीमध्ये कामाची शाश्वती नाहीये. जॉब सिक्युरिटी याची शाश्वती आहे का? नाही. जॉब सिक्युरिटी सुद्धा याची सिक्युरिटी नाहीये. तर लक्षात घ्या, प्रासंगिक बेरोजगारी याला आपण इंग्लिशमध्ये कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणायचं. कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉयमेंट किंवा अनएम्प्लॉयमेंट. तर हे तुमच्या लक्षात आलं. इथे प्रासंगिक म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट नुसार असणारी रोजगार. कॉन्ट्रॅक्ट संपला, तुम्ही होता बेरोजगार. याला म्हणतो आपण प्रासंगिक बेरोजगारी. नंतर प्रकार आहे आपला जुनाट बेरोजगारी. आता जुनाट बेरोजगारी म्हणजे काय? जर एखादा व्यक्ती 1 वर्षापेक्षा जास्त बेरोजगार राहत असेल. किती वर्ष? 1 वर्ष. 1 वर्षापेक्षा जास्त जर व्यक्ती जर बेरोजगार राहत असेल, तर अशा व्यक्तीला म्हणायचं आपण या ठिकाणी इथे जुनाट बेरोजगारी. आता दुसरा प्रकार आहे आपला चक्रीय बेरोजगारी. चक्रीय बेरोजगारी म्हणजे काय? लक्षात घ्या मित्रांनो, इकॉनॉमीचे नेहमी सायकल असतात. जसं आपलं एक लाईफ सायकल आहे, अप होतो, डाऊन होतो, अप होतो, डाऊन होतो. तशाच प्रकारचे आपल्या इकॉनॉमीचे काही सायकल असतात. लक्षात घ्या, हे अशा प्रकारचं सायकल आहे. आता लक्षात घ्या, हे जे आहे आपलं, हे काय असेल? आपलं बूम आहे. म्हणजे आता आपली अर्थव्यवस्था एकदम भारी चालली. त्याच्यानंतर हा काय असेल? या ठिकाणी इथे पीक आहे. म्हणजे एकदम पीक लेवलला आपण पोहोचलो. पण जसं आपण ह्या पीक लेवलला पोहोचलो, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था कशी चाललेली आहे? डाऊन चाललेली आहे. आता की डाऊन जी अवस्था आहे, याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे रिसेशन. सगळ्यांना रिसेशन हा शब्द माहित आहे. रिसेशन म्हणजे काय असेल? मंदी. आणि जेव्हा हे रिसेशन आणखीनच जास्त गंभीरपणे घेऊन जाते, याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे डिप्रेशन. बघा, ही अवस्था आहे आपली डिप्रेशन. डिप्रेशन. आता डिप्रेशन नंतर आणखीन ही अवस्था थोडीशी वरती येते, तर ह्या अवस्थेला आपण म्हणतो इथे रिकव्हरी. हे नेहमी असं होणारच आहे. बूम, पीक, रिसेशन, डिप्रेशन, रिकव्हरी, परत बूम, पीक, रिसेशन, डिप्रेशन, रिकव्हरी, असं हे होणारच आहे. बिकॉज इट्स अ सायकल. मग आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचं मित्रांनो, की जे काही डिप्रेशन जे आहे, या डिप्रेशन मध्ये काय होतं? मुळात आपल्या देशामध्ये उत्पादन कमी होते. मुळात देशामध्ये लोकांचे जे रोजगार आहेत ते निघून जातात. मग आता मला सांगा मित्रांनो, जेव्हा उत्पादन नसेल तेव्हा रोजगार वाढतील का? नाही. जेव्हा आपल्या देशामध्ये डिप्रेशन असते, तेव्हा देशामध्ये बेरोजगारी निर्माण होते. पण आता मला सांगा, जसं आपण रिकव्हरी मध्ये जसं चाललो आहे, तसं काय होणार आहे? रोजगार वाढणार आहे. जसं आपण बूम मध्ये गेलो, रोजगार वाढणार आहे. पीक मध्ये आणखीनच वाढणार आहे.
पण जसं आपण या ठिकाणी रिसेशन मध्ये गेलो तसं काय होणार आहे, रोजगार कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा होतो की या सायकलनुसार जर तुम्ही जर बेरोजगार राहत असाल तर इथे याला काय म्हणायचं, इथे चक्रीय बेरोजगारी. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम आहे का हा, नाही, हा अर्थव्यवस्थेचा प्रॉब्लेम आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जसं चक्र चालू आहे तसं तुम्ही रोजगार किंवा बेरोजगार होता, म्हणून अशा प्रकारच्या अर्थव्यवस्थेला आपण काय म्हणायचं, इथे चक्रीय बेरोजगारी. क्लिअर झालं, हे चक्र नेहमी राहणारच आहे. आता मित्रांनो मला सांगा, आज आपल्या देशामध्ये चक्रीय बेरोजगारी आहे का 2024 मध्ये? नाही, आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं सध्या रिसेशन नाहीये. सध्या आपण बूम मध्ये आहोत, बूम पिरियड. पण हा बूम लवकरच फुटणार आहे काही दिवसामध्ये. चला, नंतर आहे आपला संरचनात्मक बेरोजगारी. आता इथे मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि शॉर्टकट तुम्हाला इथे रिवाइज करण्याचा प्रयत्न करतो या आकड्यावरती येण्यासाठी. आता या ठिकाणी पहिला आहे सूचित बेरोजगारी. म्हणजे काय, म्हणजे चांगलं शिक्षण असून सुद्धा चांगला रोजगार न मिळणे, याला म्हणतो आपण सुशिक्षित बेरोजगारी. नंतर आहे आपला कमी प्रतीची बेरोजगारी. म्हणजे तुमचं PhD झालेलं आहे पण तरी सुद्धा तुम्हाला क्लरिकल जॉबवरती तुम्हाला समाधान मानावं लागतं, याला म्हणतो आपण कमी प्रतीची बेरोजगारी. नंतर आहे छुपी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी. म्हणजे काय असेल, याचा अर्थ हा होतो की तुमच्या म्हणजे आपल्या देशामध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक एंगेज असतात, पण जेवढे जास्त लोक एंगेज असतात तेवढं तुमचं उत्पादन वाढतंय का, तर नाही वाढत. म्हणजे उत्पादन आणि लोक काम करण्याचं प्रमाण याच्यामध्ये काही संबंध आहे का, नाही. म्हणजे याचा अर्थ हा होतो की काम करण्याची आवश्यकता आहे 5 लोक, पण किती लोक काम करतायत, 20 लोक काम करतायत. म्हणजे अतिरिक्त लोकांनी काम केलं तरी सुद्धा उत्पादन वाढत नाही, म्हणून आपण याला म्हणतो सीमांत उत्पादकता ही आपली 0 असते. त्याच्यानंतर आहे आपली खुली बेरोजगारी. खुली बेरोजगारी म्हणजे काय असेल, ग्रामीण भारतामध्ये असणारी बेरोजगारी ही शहरी भारतामध्ये स्थलांतरित होते, याला म्हणतो आपण खुली बेरोजगारी. हंगामी बेरोजगारी म्हणजे काय असेल, हंगामानुसार जसं आपण रोजगार होतो किंवा बेरोजगार होतो, याला म्हणतो आपण हंगामी बेरोजगारी. तांत्रिक बेरोजगारी म्हणजे काय असेल, तंत्रज्ञानामध्ये बदल झाला की आपण बेरोजगार होतो. नंतर आहे घर्षणात्मक बेरोजगारी, चांगला जॉब आणि वाईट जॉब किंवा त्याच्यापेक्षा आणखीन चांगला जॉब. नंतर आहे प्रासंगिक बेरोजगारी. म्हणजे काय असेल, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असणारा जॉब. जुनाट बेरोजगारी म्हणजे काय असेल, 1 वर्षापेक्षा जास्त असणारी बेरोजगारी म्हणतो आपण याला जुनाट बेरोजगारी. चक्रीय म्हणजे काय, चक्रानुसार असणारी बेरोजगारी. आता आपण हे समजून घेतलंय. याच्यामध्ये आणखीन 1-2 प्रकार आपण काल आज बघितले, ते कोणते असतील, ऐच्छिक बेरोजगारी आणि दुसरा आहे अनैच्छिक बेरोजगारी. आता ऐच्छिक बेरोजगारी म्हणजे काय असेल, म्हणजे तुमच्याकडे जॉब करण्याची क्षमता आहे पण तुम्ही तो जॉब रिझाईन करता, मला जॉब करायचा नाही, डायरेक्ट तुम्ही राजीनामा देता, याला म्हणतो आपण ऐच्छिक. म्हणजे तुमच्यावरती ही बेरोजगारी लादलेली नसते, तुम्ही ही स्वतः स्वीकारलेली असते, याला म्हणतो आपण ऐच्छिक. अनैच्छिक म्हणजे काय, लादलेली बेरोजगारी. आता याच्यामध्ये आपण हे सगळं समजून घेतलं मित्रांनो. आता याच्यामध्ये आपल्याला शेवटचा प्रकार लक्षात घ्यायचा आहे, तो आहे संरचनात्मक बेरोजगारी. आता याच्या आधी हे लक्षात घ्या, जे काही तुम्हाला इथे 13 बेरोजगारीचे प्रकार दिसत आहेत हे सगळे महत्वाचे आहेत आणि याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न येतात. आता याच्यामध्ये मला सांगा, अशी कोणत्या प्रकारची बेरोजगारी आहे की जी आपल्या देशामध्ये सर्वात जास्त आहे? हा कधी विचार केलाय, कोणती बेरोजगारी ही आपल्या देशामध्ये सर्वात जास्त असेल? खुली बेरोजगारी, हंगामी बेरोजगारी, कोणती असेल? तर आपल्या देशामध्ये सर्वात जास्त जी बेरोजगारी आहे ती कोणत्या प्रकारची आहे, तर ही आहे आपली संरचनात्मक बेरोजगारी. याला आपण स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट असं म्हणतो. मग आता इथे समजून घ्या की स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट या शब्दाचा अर्थ काय होतो. स्ट्रक्चरल या शब्दाचा अर्थ हा होतो की बेस. कोणती जर बिल्डिंग तुम्हाला जर उभी करायची असेल त्याचा स्ट्रॉंग बेस असणं गरजेचं आहे. मग आता मला सांगा, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा बेस कोणता आहे? समजा आपला हा भारत देश आहे, हा आपला भारत देश आहे. आपल्या भारत देशाचा बेस काय आहे, सगळ्यात मोठी पोटेन्शियल काय आहे, कोणी मला सांगू शकेल? भारताची सर्वात मोठी पोटेन्शियल किंवा एकदम भारी बेस कोणता आहे? तर हा एकच बेस आहे, तो आहे आपली लोकसंख्या. तुम्हाला माहित असेल जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही कोणत्या देशाची आहे? तो आहे भारत. आधी चीन होता, आता आपण नंबर 1 वरती आहोत. 142.25
एवढी आपली सध्या लोकसंख्या आहे. तर सर्वात जास्त आपल्या भारताची ही लोकसंख्या आहे. मग आता हे लक्षात घ्यायचं आपल्याला, निश्चित लोकसंख्या असून काही फायदा नाही. तर याच्यामध्ये हे महत्वाचं आहे की या लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही कोणत्या प्रकारची आहे. लक्षात घ्या मित्रांनो, लोकसंख्येचे प्रामुख्याने 3 गट पडतात. पहिला गट आहे 0 ते 14, दुसरा गट आहे 15 ते 59 आणि तिसरा गट आहे 60 अबाव. आता मला सांगा मित्रांनो, यापैकी कोणता गट जो आहे तो आपल्या देशाला एकदम मस्त होऊ शकतो किंवा भारी होऊ शकतो की ज्यामुळे देशाचा आपला विकास होईल. येस, हा आहे आपला गट 15 ते 59. हा गट का महत्वाचा असेल, कारण की हा गट जो आहे याला म्हणतो आपण उत्पादक गट, याला म्हणतो आपण काम करणारा गट, याला म्हणतो आपण वर्किंग एज पॉप्युलेशन. आणि हा जो काही गट आहे 0-14 किंवा 60 अबाव, हा कसा आहे, हा डिपेंडंट ग्रुप आहे. हा कोणावरती अवलंबून आहे, 15 ते 59 या गटावरती अवलंबून आहे. आणि तुम्हाला माहित असावं मित्रांनो, जगामध्ये सर्वात जास्त 15 ते 59 लोकसंख्या असणारा देश कोणता आहे, तर तो भारत आहे. तुम्हाला माहित असेल की 15 ते 59 या वयोगटामध्ये भारताची लोकसंख्या किती आहे माहिती आहे का, 62%. आणि लवकरच हे प्रमाण जवळपास 65% होणार आहे. म्हणजे जगामध्ये सर्वात जास्त उत्पादक लोकसंख्या असणारा देश कोणता आहे, भारत. एवढंच नाही, भारताची पोटेन्शियल ही आहे की भारताची जी काही ॲव्हरेज एज आहे त्याला आपण मेरिडियन एज असं म्हणतो. हे भारताचं ॲव्हरेज वय किती आहे, तर हे आहे जवळपास 28 वर्ष. म्हणजे जगामध्ये सर्वात तरुण जर देश कोणता असेल तर तो भारत देश आहे. म्हणजे ज्या देशामध्ये सर्वात तरुण लोक राहतात, ज्या देशामध्ये सर्वात जास्त उत्पादक लोकसंख्या जास्त आहे, या देशाचा सर्वात महत्त्वाचा बेस काय असतो, तर त्या देशाचा बेस असायला हवा शिक्षण, आरोग्य, कौशल्य. जर एवढी मोठी जर लोक जर तरुण असतील, किंवा तुम्ही सगळेजण तरुण आहात, मी तरुण आहे, मला सांगा आपल्या गरजा कोणत्या आहेत, आपला जे उत्पादक घटक जो आहे यांच्या गरजा कोणत्या आहेत. ह्या गरजा असतील आपल्या शिक्षण, ह्या गरजा असतील आपल्या आरोग्य, ह्या गरजा असतील आपल्या कौशल्य, ह्या गरजा असतील आपल्या चांगले रस्ते म्हणजे पायाभूत सुविधा, ह्या गरजा असतील आपल्या तंत्रज्ञान. आज आपल्याकडे चांगलं तंत्रज्ञान आहे म्हणून आपण या ठिकाणी ऑनलाईन इथे लेक्चर करू शकतोय. हे आहे आपलं तंत्रज्ञान. तर लक्षात घ्या, आपल्या ह्या तरुणाच्या किंवा आपल्या देशाच्या ह्या एकदम बेसिक गोष्टी आहेत, शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा याच्यातली जर एक गोष्ट जर आपल्याला जर नाही मिळाली तर आपल्या देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढू शकते किंवा तुमचा जो काही दर्जा आहे जगण्याचा तो कमी होऊ शकतो. जेव्हा मी याच्यावरती जेव्हा विचार करतो तर तेव्हा माझं एक स्वतःचं एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. म्हणजे मला आता असं नक्की इथे सांगता येईल की जर कदाचित जर मला जर चांगलं शिक्षण मिळालं नसतं, कारण की माझे आई वडील हे गावाकडे राहायचे, त्यांचं चांगलं शिक्षण नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला शाळेमध्ये इंटरेस्ट नव्हता पण आम्ही शिकलो, कारण की आई वडील पुश करायचेत म्हणून. आता आम्ही त्यांच्यामुळे शिकलो, परिणामी असा झाला की त्यांच्या शिक्षणामुळे आम्ही आमचं लाईफ खूप चांगलं बनवू शकतोय, खूप चांगलं करिअर आम्ही डेव्हलप करले. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, या चांगल्या करिअरमुळे नक्कीच राहण्याचा दर्जा सुधारलाय, चांगला रोजगार मिळालाय. पण लक्षात घ्या, जर आम्ही जर चांगलं शिकलो नसतो तर मला नक्की माहिती आहे मी गावाकडे एखादं गाडी चालवली असते, ड्रायव्हर बनलो असतो किंवा एखादा हमाल बनलो असतो किंवा काहीतरी छोटे मोठे कामं केले असते लिटरली. मग आता मला सांगा, जी आपला लाईफचा जो काही दर्जा सुधारतो तो कशामुळे सुधारतो, आपल्या शिक्षणामुळे. कारण की ही सेम कंडिशन जी आहे ती आमच्या मित्रांची आहे. आम्ही सुद्धा एकाच बॅकग्राऊंडचे सगळे मित्र, पण ते गावाकडे तसेच व्यवसाय करतात. का? कारण की शिक्षणाचा अभाव. मला आता इथे हे सांगायचं मित्रांनो की जर आपल्या लाईफला जर एनहान्समेंट जर करायचं असेल तर बेस्ट ऑप्शन हाच असतो की चांगलं शिक्षण मिळवणे. आणि एवढंच नाही तर आपल्या लोकसंख्येचा सुद्धा बेस काय आहे, शिक्षण आहे. आणि विशेषतः हे लक्षात घ्या, जर समजा आपला हा बेस जर चांगला झाला नसेल, शिक्षण, आरोग्य, कौशल्य, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान, जर हा बेस जर चांगला नसेल तर आपल्या समाजामध्ये सामाजिक समस्या निर्माण होतात. एक तुम्हाला मी आता एक उदाहरण सांगितलं की जर कदाचित जर मला चांगलं शिक्षण मिळालं नसतं तर मी ड्रायव्हर झालो असतो किंवा छोटे मोठे काम केले असते, कदाचित मी व्यसनाधीन झालो असतो. येस ऑर नो?
व्यसनाधीन झाल्यामुळे मी कदाचित दारू पिऊन बायकोला मारलं असतं, मुलांना मारलं असतं, किंवा कदाचित मी चोऱ्या केल्या असत्या. येस ऑर नो? म्हणजे जर एक व्यक्ती जर चांगला शिकला तर लाईफ तो समाजाला कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. जर एका व्यक्तीने जर चांगलं शिक्षण घेतलं नसेल तर तोच व्यक्ती समाजामध्ये सामाजिक समस्या निर्माण करू शकतो. येस ऑर नो? म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजाच्या विकासासाठी, एका व्यक्तीसाठी ह्या महत्वाच्या असतात. म्हणून याला म्हणतो आपण आपल्या देशाचा बेस. जर हाच जर बेस जर चुकीचा असेल, याच्यामध्ये जर अभाव असेल, तर याच्यामधून सामाजिक समस्या निर्माण होतात. आणि आज मित्रांनो मला सांगताना थोडंसं दुःख असं वाटते की आज आपल्या देशामध्ये हे जे काही बेस आहेत, हे जे काही पिलर आहेत ते अजून स्ट्रॉंग नाहीये. म्हणून आज आपल्या देशामध्ये सर्वात जास्त जी बेरोजगारी आहे ती कोणत्या प्रकारची असेल? ती हीच आहे, संरचनात्मक बेरोजगारी. संरचनात्मक बेरोजगारी याचं एक तुम्हाला मी बेस्ट उदाहरण सांगते. आज आपल्या देशातील प्रत्येक युवक गव्हर्नमेंट जॉब मिळावा यासाठी का प्रयत्न करतोय? त्याच्यामध्ये ती हिंमत नाहीये का की स्वतः आपण एखादा काहीतरी बिझनेस करू, मोठा मस्त पैसा कमवू? ती हिंमत नाहीये का? कारण की त्याच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्टीचं ध्येय क्लिअर आहे, गव्हर्नमेंट जॉब मिळवा, महिन्याला पैसे कमवा आणि लाईफ सेटल करा. मग असं त्याच्या डोक्यामध्ये एंटरप्रिनरशिप जो काही माइंड आहे ते का डेव्हलप होऊ शकला नाही? कारण की आपल्या शिक्षण व्यवस्थेने आपल्याला गुलाम बनवलेला आहे. जी काही ब्रिटिशांची व्यवस्था आहे तीच परंपरा आज आपल्या देशामध्ये कंटिन्यू चालू आहे. आणि याचं सर्वात महत्त्वाचं अपयश म्हणजे काय? तर राज्यसेवा, MPSC, UPSC मध्ये प्रिपरेशन करण्याचा आकडेवारी वाढणे. आता हे जे काही गोष्टी तुम्हाला मी सांगतोय तर ह्या चुकीच्या किंवा बरोबर याला मी बोलत नाहीये. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता आपल्यावरती जे काही अत्याचार झालेला आहे, की आपल्याला जे काही गोष्टी मिळाल्या नाहीयेत तर ते आता रडत पडण्यात काही अर्थ नाहीये. आता आपल्याला काय करावं लागेल? जागृत व्हावं लागेल आणि आता आपल्याला क्लिअर व्हावं लागेल की आता ठीक आहे, आता मला अभ्यास करायचा ना, एवढा मी बेस्ट अभ्यास करेल, एवढं चांगलं शिक्षण घेईल की या परिस्थितीच्या मी बाहेर येईल. आता आपल्याला ऑप्शन शोधायचा आहे, एक पर्याय शोधायचा आहे की ज्यामुळे आपला हा मजबूत पाया होऊ शकेल. आणि माझ्या मते तुमचा हाच एक मजबूत पाया आहे की तुम्हाला चांगलं शिक्षण घेता येईल. शिक्षण घेणं म्हणजे काही डिग्री वगैरे नाहीये. शिक्षण म्हणजे काय? आता तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये चांगलं शिका, चांगला अभ्यास करा, चांगला जॉब मिळवा, चांगलं कलेक्टर बना, IPS बना, चांगल्या मोठ्या पदावरती जा. तेव्हा बघा तुमचंही कल्याण होईल, देशाचंही कल्याण होईल आणि सगळ्या गोष्टी बेस होतील. आणि हे बघा यालाच म्हणतो आपण इथे संरचनात्मक बेरोजगारी. मग आता मला सांगा मित्रांनो, जर भारतामध्ये जर समजा रोजगारी जर वाढवायची असेल तर उपाय कोणता असेल? हेच उपाय आहे ना, चांगलं शिक्षण देणं, चांगलं आरोग्य देणं, चांगलं कौशल्य देणं, चांगला पायाभूत सुविधा देणं, तंत्रज्ञान देणं, हेच आपला बेस आहे. संपलं. आणि विशेषतः लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाल्या की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर यालाच म्हणतो आपण या ठिकाणी ते संरचनात्मक बेरोजगारी. समजलं थोडक्यात अर्थ? संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे काय? जेव्हा आपल्या देशामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान याच्या अभावामुळे जे काही बेरोजगारी निर्माण होते याला म्हणतो आपण संरचनात्मक बेरोजगारी. क्लिअर झालं सगळ्यांना? तर हे अशा प्रकारचे आपण या ठिकाणी इथे 11 बेरोजगारी याची आपण रिव्हिजन केली. आपण जे काही आपले बास्केट आहेत ते आपण इथे समजून घेतलेत. याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे क्लिअर केल्यात. फक्त एक छोटासा पॉईंट राहिला जो आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. आता आपण बेरोजगारीचे प्रकार लक्षात घेतले, आता इथे आपल्याला रोजगारीचे प्रकार लक्षात घ्यायचे. रोजगारीचे प्रकार कोणते असतील? रोजगार याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे स्वयंरोजगार, दुसरा आहे आपला पगारदार आणि तिसरा आहे मजूरदार. म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही बेरोजगारी आहे त्याचे मी तुम्हाला प्रकार सांगितले. आता आपण सगळे प्रकार लक्षात घेतोय, तो कोणता आहे? रोजगारासंदर्भात. तर हे 3 प्रकार आहेत, स्वयंरोजगार, पगारदार आणि मजूरदार. आता मित्रांनो मला सांगा, प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला काय वाटतं की आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोकांचा रोजगार हा कोणत्या क्षेत्रामध्ये असेल? स्वयं असेल, पगारदार असेल की मजूरदार असेल? स्वयंरोजगार जास्त असेल नक्की? यस, बरोबर आहे. स्वयंरोजगार याचं प्रमाण हे आपल्या देशामध्ये जास्त आहे. मी इथे लिहितोय स्वयंरोजगार हे आपल्या भारतामध्ये जास्त आहे. चला आता मला सांगा नंबर 2 हे प्रमाण कशाचं असेल? यस, पगारदार की हे मजूरदार?
मजूरदार, व्हेरी गुड. मजूरदार हा नंबर 2चा क्रमांक असेल. आणि तिसरा क्रमांक कशाचा असेल? तो आहे आपला राहिलेला पगारदार. आता माझा प्रश्न हा आहे की तुम्हाला असं का वाटतं की स्वयंरोजगार हे नंबर 1 वरती आहे? कारण की ग्रामीण भारतामध्ये सर्वात जास्त आपले शेतकरी राहतात आणि मोस्ट ऑफ द आपले जे काही शेतकरी आहेत ते आपल्या स्वतःच्या शेतामध्ये काम करतात. म्हणजे काय झालं ते? स्वयंरोजगार. एवढंच नाही, तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं, किराणा दुकान असेल, त्याच्यानंतर एखाद्या छोटे मोठे दुकान बघितले असतील किंवा चहाची टपरी बघितली असेल, एखादा गाडावाला बघितला असेल, भाजीपालावाला बघितला असेल, हे काय आहे? स्वयंरोजगारच आहे. येस ऑर नो? म्हणून लक्षात घ्या, भारतामध्ये स्वयंरोजगार याचं प्रमाण हे जास्त आहे. नंबर 2 आहे मजूरदार, नंबर 3 आहे पगारदार. हे झालं आपलं भारताचं. हे जसं आपलं एकूण भारताचं प्रमाण आहे, हे सेम प्रमाण आपल्या ग्रामीण भारतामध्ये सुद्धा आहे. जर मी तुम्हाला असं विचारलं की ग्रामीण भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार कोणता आहे, तर सेम स्वयंरोजगार, मजूरदार आणि पगारदार. आता हे इक्वेशन थोडंसं चेंज होते बघा. जेव्हा मी या ठिकाणी ते शहरी भारतामध्ये असा शब्द उच्चारतो, तर शहरी भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार कुठे असतो? शहरी भारतामध्ये कुठे असेल? येस, मजूर. तर लक्षात घ्या, जसं आपलं इकडे स्वयंचं आहे तिकडे शहरीमध्ये सुद्धा आहे स्वयं. शहरी भारतामध्ये सुद्धा सर्वात जास्त स्वयंरोजगार हे प्रमाण जास्त आहे. नंबर 2 कुठे असेल? नंबर 2 असेल आपल्या या ठिकाणी इथे पगारदार. कारण की शहरामध्ये जास्त पगाराचे कामं असतात ना. आणि नंबर 3 ला काय असेल या ठिकाणी इथे? मजूरदार. क्लिअर झालं सगळ्यांना? आता याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की जसं मी तुम्हाला इथे प्रकार सांगितलेत, स्वयंरोजगार, पगारदार आणि मजूरदार. आता याच पद्धतीने कोणता रोजगार कुठे आहे आणि कोणाला काय दर्जा मिळतो याच्यानुसार सुद्धा रोजगारचे आणखीन 2 प्रकार पडलेले आहेत. तर लक्षात घ्या, पहिला प्रकार जो आहे याला म्हणतो आपण संघटित रोजगार. संघटित रोजगार. आणि दुसरा कोणता असेल? असंघटित रोजगार. संघटित आणि असंघटित असे हे 2 प्रकार आहेत. आता बघा, संघटित रोजगार म्हणजे काय हो? अशा प्रकारचा रोजगार ज्या लोकांना सामाजिक सुरक्षा मिळतात. सामाजिक सुरक्षा म्हणजे काय असेल? सामाजिक सुरक्षा. ज्या लोकांना सामाजिक सुरक्षा मिळतात. माझं इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की सामाजिक सुरक्षा म्हणजे काय? अशा प्रकारचा रोजगार ज्या लोकांना पगार हा रेग्युलर मिळतो, प्रत्येक महिन्याला प्रत्येक तारखेला हा पगार मिळतो. असे लोक ज्यांना प्रॉपर विमा मिळतो, ज्यांना इन्शुरन्स मिळतो, ज्यांना भविष्यामध्ये या ठिकाणी इथे पेन्शन मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्यांची लाईफ एकदम सेटल आहे. जसं की आपला सरकारी नोकर, पगार त्यांचा फिक्स आहे. त्याच्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये काम करणारा एखादा लेबर, कारण की त्यालाही एका महिन्याला विशिष्ट पगार मिळतो, विशिष्ट तारखेला पगार मिळतो, त्याला विमा असतो, पेन्शन असते, सगळ्या गोष्टी एकदम ओके असतात. याला म्हणतो आपण संघटित रोजगार. मग आता असंघटित रोजगार म्हणजे कोण? की असा व्यक्ती की ज्याला कोणत्याही प्रकारच्या सामाजिक सुरक्षा मिळत नाही. मग मला सांगा, सामाजिक सुरक्षा न मिळणारा गट कोणता असेल? जसा एखादा भाजीपालावाला जो भाजीपाला विकतो डेली, जर त्याने जर एक दिवस त्याचा जर गाडा बंद ठेवला असेल, त्याला कोणी रोजगार देणार आहे का? भविष्यामध्ये त्याला कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार आहे का? तो जर आजारी पडला त्याला भविष्यामध्ये विमा मिळणार आहे का? नाही. म्हणजे लक्षात घ्या, आपल्या अवतीभोवती जे काही लोक आहेत, मुळात त्यांना कोणत्याही प्रकारची कामाची शाश्वती नाहीये, त्यांना वेतन नाही, त्यांना पेन्शन नाही. म्हणजे ते लोक कशामध्ये येणार आहेत? असंघटित क्षेत्रामध्ये येणार आहेत. त्याला म्हणायचं आपण असंघटित रोजगार. जसं की एखादा वडापाववाला असेल, एखादा पान टपरीवाला असेल, चाय टपरीवाला असेल, हे सगळे लोक कशामध्ये येणार आहेत? असंघटित रोजगारामध्ये. मला सांगा मित्रांनो, शिक्षक असेल, एखादा गव्हर्नमेंट शाळेचा शिक्षक असेल, तर तो कशामध्ये येणार? संघटित की असंघटित? संघटित मध्ये येणार, कारण की त्याला रेग्युलर पगार मिळतोय. समजा एखादा महानगरपालिकेचा क्लर्क आहे, तो कशामध्ये येणार? संघटित की असंघटित? संघटित मध्ये येणार. समजा एखादा व्यक्ती आहे, तो एखाद्या कंपनीमध्ये आहे पण त्याला चांगला पगार मिळतो,
तो कशामध्ये येणार आहे? संघटित मध्ये, कारण की त्याचा टॅक्स कटणार आहे, त्याला पेन्शन मिळणार आहे, त्याला प्रॉपर पगार मिळणार आहे, याला म्हणतो आपण संघटित रोजगार. आता माझा दुसरा प्रश्न हा आहे मित्रांनो, की हे जे काही दोन क्षेत्र तुम्हाला इथे दिसत आहेत, संघटित आणि असंघटित, यापैकी सर्वात जास्त रोजगार आपला हा कुठे लपलेला आहे? संघटित मध्ये असेल की असंघटित मध्ये असेल? असंघटित मध्ये. व्हेरी गुड. परंतु मला सांगा, असंघटित मध्ये हे प्रमाण जे आहे ते किती टक्के आहे? तर हे प्रमाण जे आहे हे जवळपास 90% जे काही प्रमाण आहे हे कशामध्ये असेल? आपलं असंघटित क्षेत्रामध्ये. म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वात जास्त लोक हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करतात. आणि जे काही 10% प्रमाण जे आहे ते कशामध्ये असेल? केवळ संघटित क्षेत्रामध्ये आहे. आता मित्रांनो मला सांगा, जर समजा 90% जर लोक जर असंघटित क्षेत्रामध्ये जर काम करत असतील, तर आपल्या देशासाठी ही गोष्ट चांगली का वाईट आहे? वाईट असेल, कारण की याचा अर्थ हा होतो की लोकांना जर सामाजिक सुरक्षा नसतील तर त्यांचा जीवनमानाचा दर्जा हा खालावलेला असेल. आणि विशेषतः हे लक्षात घ्या, जर समजा एखादा वडापाववाला असेल किंवा एखादा छोटा मोठा दुकानदार असेल, तो जर असंघटित क्षेत्रामध्ये आहे, याचा अर्थ हा होतो की तो टॅक्स देणार नाही, तो इन्कम टॅक्स देणार नाही. आपल्या देशामध्ये 10% लोक कर भरतात, पण यापैकी खरे कर भरणारे लोक किती आहेत? केवळ 2%. बाकीच्या लोकांना सगळ्यांना ITR मधून हे मिळते, कन्सेशन मिळते, त्यांना फाईल केल्यानंतर तो टॅक्स भरायची गरज पडत नाही. असे फक्त 2%च लोक आहेत. जर मी तुम्हाला जर असं म्हटलं की जर एखादा व्यक्ती जर या क्षेत्रातून जर या क्षेत्रामध्ये जर गेला, तर याचा फायदा कोणाला आहे? सरकारला आहे की त्या व्यक्तीला आहे? त्या व्यक्तीलाही फायदा आहे आणि त्या सरकारलाही फायदा आहे. कसा? कारण की सरकारला त्या व्यक्तीचं काय मिळणार आहे? इन्कम टॅक्स मिळणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये आपल्याला संघटित क्षेत्रामध्ये रोजगार वाढवण्याची आवश्यकता आहे, पण ते हळूहळू वाढणार आहे अर्थव्यवस्थेनुसार. आता बघा, माझा दुसरा पॉइंट हा आहे की आपल्या देशामध्ये जे काही सरकारी नोकऱ्या आहेत ते कशामध्ये येणार आहेत? संघटित क्षेत्रामध्ये. मग आता मला सांगा, या संघटित क्षेत्रापैकी सरकारी नोकऱ्या किती आहेत आपल्या देशामध्ये? किती असतील? म्हणजे दोन्हीही असतील, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार. तर हे प्रमाण किती असेल? यस, अंदाज? 5%? 2%? यस, हे प्रमाण केवळ 2% आहे, 2 ते 3%. म्हणजे खूपच अत्यल्प हे प्रमाण आहे. याचं कारण काय असेल? कारण केवळ एकच आहे की आपण आपल्या देशामध्ये जी उद्योजकता आहे ती आणखीन वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि तसंही आपल्या देशामध्ये सरकारची काही नोकरी आहे त्याचं प्रमाण हे लिमिटमध्येच असणार आहे लोकसंख्येनुसार. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आपण कोणता प्रयत्न करायला हवा? सरकारी नोकरीपेक्षा अशा पण नोकरी शोधायला हव्यात की ज्याच्यामुळे देशाचा आणि आपल्या व्यक्तीचा विकास होईल. म्हणजे कंपनीचं प्रमाण वाढायला हवं, कंपनीमध्ये असणारा रोजगार आहे तो वाढवायला हवा. तर हे अशा प्रकारचा आपला हा रोजगार इथे टॉपिक आहे मित्रांनो. याच्यामध्ये आणखी काही क्वेश्चन किंवा काही डाऊट्स आहेत? हे सगळं आपण बेसिक इथे लक्षात घेतलंय. आता तुम्हाला हा टॉपिक काय करायचा आहे? 5 डायमेन्शन मध्ये तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्ही क्लासमध्ये हा टॉपिक समजून घेतलाय. स्टेट बोर्ड वाचा, सेम टॉपिक. कोळंबे सरांचं वाचा, भस्के सरांचं वाचा, PYQ वाचा. नंतर जेव्हा आपण सेकंड टाइमला जेव्हा भेटू तेव्हा सगळ्यांनी इथे युट्यूबला कमेंट करून सांगायचंय की तुम्ही 5 डायमेन्शन केले की नाही. जर केले असेल तर तुम्ही हे सुद्धा सांगायचंय की तुमचे एकूण PYQ किती बरोबर आलेले आहेत. समजा बेरोजगारीचे PYQ असेल समजा 40, यापैकी तुमचे किती बरोबर आलेत. आणि एवढंच नाही, तुम्ही तुमचा पर्सनल फीडबॅक सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे सेकंड व्हिडिओमध्ये. कारण की बघा, जेव्हा तुम्ही एखादा अभ्यास करत असताना तर तेव्हा तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही करता एकदम फायदा नाही मिळत, हळू तुम्हाला तो फायदा मिळतो. तर माझं एक प्रामाणिकपणे मत आहे की हे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस बघत चला. पहिला पार्ट आहे हा. अशा प्रकारचे आपले हे 5 पार्ट असतील आणि ह्या 5 पार्टमध्ये आपण हे संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगू इच्छितो की ह्या संपूर्ण पार्टमधून तुम्हाला हे जवळपास 7 ते 8 पॉईंट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ते 15 पैकी जवळपास 5 क्वेश्चन्स तुमचे बरोबर येतील. मी 5 क्वेश्चन का सांगतो? कारण की मला माहिती आहे की या टॉपिकची क्षमता केवळ 5चीच आहे. आणि जर आपल्याला जर जास्तीत जास्त जर कव्हर करण्याचा प्रयत्न मिळाला तर आपण याच्यामध्ये आणखीन टॉपिक ऍड करूयात वेळेनुसार. तर चला तर मित्रांनो, हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा.
आणि याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की हा जो की प्रवास आहे आपला हा एकदम भविष्यामध्ये आणखीन छान होणार आहे. हे सगळं तुम्हाला जे अनालिसिस आहे तो तुम्हाला याचा फायदा होईल आणि विशेषतः तुम्हाला हे सगळं खूप कमी वेळेमध्ये करायचं आहे. त्या दृष्टिकोनातून ही जी काही सिरीज आहे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद. हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला इथे कमेंट करून कळवा. पुढचा जो काही सेशन असेल आपला सेकंड पार्ट, तर या सेकंड पार्ट मध्ये आपण दारिद्र्य याच्यावरती डिस्कशन करणार आहोत. दारिद्र्य म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन कोणत्या आहेत, जे काही समिती आहेत त्यांनी कोणते आकडेवारी सांगितलेत, आणि तसा तुमच्या पुस्तकामध्ये हा टॉपिक जो आहे तो खूप कॉम्प्लिकेटेड दिलेला आहे. म्हणजे खूप सारी आकडेवारी आहे, पण तुम्हाला खूप सारी आकडेवारी करायची नाही. जे आकडेवारी करायची असेल मी तुम्हाला सेकंड लेक्चरमध्ये सांगेन. फक्त तेवढी करा आणि चांगले मार्क्स मिळवा. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.